पण गंमत MBBS ची नाहीये. गंमत MBBS च्या नंतरची आहे. कारण की MBBS झाल्यानंतर आणि होताना पण अशी मजा येत नव्हती की आज डायबिटीस हा एक यक्ष प्रश्न म्हणून समोर आलेला आहे. आणि पहिला म्हणजे मुलगा जो इंग्लिश शाळेत गेला त्याच्या आधी सगळे मराठी मीडियम भावे स्कूलला गेले. मला एक एकट्याला गोळ्या लिहिणं किंवा एक एकट्याची सर्जरी करणं त्याच्यामध्ये आवड नव्हती. मला असं मास लेवलवरती सगळे खूप लोक बरी झाली पाहिजे की यस मी अचीव केलं मला जे करायचं होतं. पण तुमचं हे सगळं ऐकल्यावर मला सगळ्यात अगोदर तुमची पत्रिका पाहावीशी वाटली. म्हणून ह्याला सायलेंट किलर पण म्हणतात. होय, सायलेंट किलर हा शब्द सगळ्यांना माहिती आहे. डायबिटीस सायलेंट किलर हे जोडलेलं आहे. पण ते काय सायलेंट किलर म्हणजे आता अनुवंशिकता हे समजणं गरजेचं आहे इथे मेडिकल पर्स्पेक्टिव्ह पासून. आणि अनुवंशिकतामध्ये दोन गोष्टी किंवा दोन प्रकार असतात. त्या 100 ग्रामच्या पॅनक्रियाजमध्ये 1 ग्राम चरबी वाढली तर डायबिटीस होऊ शकतो. आणि ती 1 ग्राम चरबी नमस्कार. ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी चॅनलवर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्याकडे एक अत्यंत प्रमुख अतिथी आलेले आहेत. आपण थोडी एक वेगळी योजना सुरू केली, आम ते खास. एखादा व्यक्ती जेव्हा सामान्यातून संघर्ष करत वर येतो, प्रगती गाठतो, तेव्हा त्याला ग्रहस्थिती कारणीभूत असते. परंतु त्याहीपेक्षा जास्त त्या व्यक्तीचं परिश्रम, त्यांचं कार्य, त्यांची भूमिका ही महत्त्वाची असते. आज डायबिटीस हा एक यक्ष प्रश्न म्हणून समोर आलेला आहे. प्रत्येक घरटी तो असतो, विविध पद्धतीने असतो. आणि त्यानंतर एक मोठी समस्या म्हणजे वजन, वेट. या समस्येवर अगदी आपल्या चॅनलच्या नेहमीच्या पद्धतीने साध्या सोप्या भाषेत सर आपल्याशी गप्पा करणार आहेत. आणि सरांच्या अनेक अपॉइंटमेंट कॅन्सल करून ते आज इथे आपल्यासाठी आलेत. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. आणि मला असं वाटतं आता खूप वेळ न घालवता आपण प्रत्यक्ष चर्चेला सुरुवात करूया. कारण मी त्यांची फॉर्मल ओळख देण्यापेक्षा त्यांचं कर्तृत्व इतकं मोठं आहे. आणि जेव्हा ते तुमच्याशी बोलतील, विविध विषयांवर त्यांचे अनुभव सांगतील, तेव्हा त्यांचं कर्तृत्व ऐकून तुम्हीसुद्धा आश्चर्यचकितच व्हाल. आणि आपल्या परिवाराला एक वेगळं मार्गदर्शन मिळतं आहे, ही एक अभिमानाची बाब आहे असं आपण नक्कीच सांगू शकतो. सर तुमचा खूप खूप स्वागत. आपलं शिक्षण काय झालं आहे आणि डॉक्टर होण्याचा निर्णय का घेतला? MBBS आहे, BJ मेडिकल गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज पुण्याहून. आणि कसं असतं म्हणजे आम्ही 4 भावंड आहेत. बरं. आणि प्रत्येक घरामध्ये मिडल क्लास फॅमिलीमध्ये ते असतं की एक कोणतरी डॉक्टर बनावं. अच्छा. असं आईवडिलांपैकी कोणाचं तरी एक असतं, स्वप्न असतं आणि धारणा असतं. तर त्या हिशोबाने पहिले तिन्ही भावंडांचं झालं नाही. आणि मला पण टॉप 3 स्टुडंटमध्ये होतोच मी लहानपणीपासून. आणि पहिला म्हणजे मुलगा जो इंग्लिश शाळेत गेला त्याच्या आधी सगळे मराठी मीडियम भावे स्कूलला गेले. मी एक छोट्या शाळेत गेलो, प्रभू कृपा बालक मंदिर, बाजीराव रोडला पुण्यात एक छोटी शाळा आहे. 4थीपर्यंत तिकडे होतो. आणि मग तिकडनं डायरेक्ट द बिशप स्कूल, एकदम कॉन्व्हेंट. आणि ते सगळं बायबल आणि ते आणि ते पेलवायला जरा 2 वर्ष लागली. पण पाठांतर जबरदस्त, मेमरी छान, समज व्यवस्थित होती. तर ते झालं, काम झालं व्यवस्थित, ते सगळं झालं व्यवस्थित. टॉप 3मध्ये आलो. आणि मग 12वीत त्या काळात म्हणजे 1991ची गोष्ट ही, त्या काळात डॉक्टर किंवा इंजिनियर, नाहीतर कॉमर्स वगैरे, त्याच्यामध्ये इंटरेस्ट नव्हता. आणि इंजिनिअरिंगमध्ये जीव म्हणजे त्याप्रमाणे नाही ज्याप्रमाणे मला हवा किंवा माझे आवड आहे. आता ऑफकोर्स इंजिनिअरिंगचा जीव वेगळा आहे. तर म्हणून मग मेडिसिन MBBSकडे जावं ही इच्छा. आणि मनुष्याबद्दल कुतूहलता, काय निसर्गाचे नियम आहेत, त्यांचं काय शरीरावरती मनावरती परिणाम होतो आणि आपण त्याच्यावरती कसा परिणाम करतो, हे लहानपणीपासून थोडे असे विचार होते. तर बरं म्हणजे त्या हिशोबाने MBBS होणं हे स्वाभाविक होतं. पण गंमत MBBS ची नाही आहे. गंमत MBBS च्या नंतरची आहे. बरं. कारण की MBBS झाल्यानंतर आणि होताना पण
अशी मजा येत नव्हती की काय हे ससून हॉस्पिटल, BJ मेडिकल, हे काटापाटी, हे इंजेक्शन द्या, हे गोळ्या द्या. म्हणलं मजा येत नाही याच्यामध्ये, मला नाही करायचं आहे. मग त्या काळात ना डॉक्टर दीपक चोपडा, डॉक्टर बर्नी सिगल, ओके, असे मोठे मोठे डॉक्टर ना छान छान पुस्तकं लिहित होती, एजलेस बॉडी टाइमलेस माइंड वगैरे वगैरे. आणि मग वाटलं की स्ट्रेस मॅनेजमेंट, हेल्थ मॅनेजमेंट हे काहीतरी करायला मला आवडेल. म्हणजे इतके म्हणजे खूप सिक लोकांना नीट करण्याच्या ऐवजी 1 to 1 लेवल, म्हणजे मला एक एकट्याला गोळ्या लिहिणं किंवा एक एकट्याची सर्जरी करणं त्याच्यामध्ये आवड नव्हती. मला असं मास लेवलवरती सगळे खूप लोक बरी झाली पाहिजे एकत्र. आणि जे खूप आजारी आहेत ठीक आहे, त्यांना सांभाळायला हॉस्पिटल आहेतच ना, पण जे खूप आजारी नाहीत, अर्धवट आजारी आहेत किंवा हे तेवढे हेल्दी नाही आहेत, त्यांच्यामध्ये स्ट्रेस आणि हेल्थ मॅनेजमेंट कसं अजून छान करता येईल, तो माझ्या मनात पिंड वाढायला लागला. आणि मग MBA केलं मी. अच्छा, फुल टाईम MBA केलं. 12वीत 95 मार्क मिळून, त्यावेळेस नीट वगैरे काय नव्हती, तर आम्हाला डायरेक्ट BJला ॲडमिशन मिळाली. आणि मग MBAसाठी 7वा आलो महाराष्ट्रात, आणि मग सिम्बायोसिसला ॲडमिशन मिळाली. आणि MBAनी ना मॅनेजमेंटने एक असं वेगळंच, म्हणजे MBBS जसं एक मोठं समुद्र आहे, तसं मॅनेजमेंट पण खूप मोठं समुद्र आहे. इनफॅक्ट तुमचं आता ॲस्ट्रो आणि ॲस्ट्रॉलॉजी पण एक मोठं समुद्र आहे. म्हणजे प्रत्येक विद्या, म्हणजे क्रिकेट पण मोठं समुद्र आहे. आणि सगळंच प्रत्येक सायन्समध्ये आपण जितकं खोलवर जाऊ तितकं आपल्याला कळतं की अरे किती काय काय आहे. मग मॅनेजमेंटचे 2 वर्ष तिकडे. मग ट्रेनिंगमध्ये मला इंटरेस्ट यायला लागला, टीचिंग ट्रेनिंग. मला रिअलाइज झालं की माझा पिंड टीचरचा आहे, ट्रेनरचा आहे, शिकवण्याचा आहे, इन्स्पायर करण्याचा आहे. मग ॲज अ कॉर्पोरेट हेल्थ ट्रेनर एक 10 वर्ष ते केलं. पण तिथं पण सॅटिस्फॅक्शन हवं तेवढं नाही आलं, कारण काय 2-3 दिवसात आपण किती बदल घडून आणणार लोकांच्या स्वभावात. आणि शेवटी स्वभावात म्हणजे आहारात, व्यायामात, त्या ज्या सवयी इतक्या जुन्या असतात. पण छान मला 10 देश फिरायला मिळाले. अगदी उदय कोटकजी, कोटक बँकपर्यंत माझे कार्यक्रम झाले, सिनियर लेवलवरती एकदम, आणि हॅपी होते. पण मला समाधान नव्हतं त्याच्यामध्ये. आणि मग मी त्या काळात डॉक्टर नील बर्नार्ड आणि डॉक्टर गेब्रियल कुझेन्स, डॉक्टर जोल फुरमन आणि डॉक्टर रॉय टेलर असे काय काय रिसर्चेस यायला लागले होते की डायबिटीज रिव्हर्स होत आहे. आणि ते आम्हाला शिकवताना असं मस्तपैकी ठामपणे सांगितलं गेलं होतं की डायबिटीज, BP, कोलेस्ट्रॉलच्या गोळ्या कधीही बंद होणार नाहीत, वैकुंठापर्यंत तुमच्याबरोबर राहणार. आणि त्याच्या विरुद्ध असा एक मोड आला. आणि मग ते असं असतं ना, काय काय लाईट बल्ब मोमेंट असतात आपल्या आयुष्यात, टाणा ना 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 ना, असं वाटतं हां इधर कुछ हो सकता है, शायद इधर कुछ है. मग त्या हिशोबाने मग ते थोडं शिकायला लागलो. ते पुस्तकं वाचली, वेगळे वेगळे आहार पद्धती, म्हणजे व्हिगन डाएट, नॉन व्हेजिटेरियन डाएट, कीटो डाएट. आणि व्यायामाची आवड होतीच. मला बास्केटबॉल मी नॅशनल लेवल खेळलो होतो विथ BJ, आणि आम्ही जिंकलो पण होतो. मार्शल आर्ट्स वर्षभर केलं, जिम केलं होतं 3-4 वर्ष. तर व्यायाम, आहार आणि स्ट्रेस मॅनेजमेंटचं खूप आवड होती मला. हिलिंग, आर्ट ऑफ लिव्हिंग, ब्रह्मविद्या, विपश्यना, रेकी, प्राणिक हिलिंग, जे कोणी गुरु भेटला या बस काय शिकू शकतो. तर असं सगळं शिकत गेलो. आणि आता 10 वर्ष झाली आहेत की ते सूर मिळालेलं आहेत की डायबिटीज, जाडी, BP, कोलेस्ट्रॉल हे सगळे एकामेकाचेच भाऊ बहीण आहेत आणि घराघरात आहेत. आणि त्यांच्यावरती इलाजही आहे. 15,000 लोक आता फ्री पण झालेली आहेत. तर असं शिक्षण, आणि माझं शिक्षण MBBS आणि MBA पर्यंत नाही राहिलं, माझं शिक्षण चालू राहिलं. मी 3 वर्ष योग आयुर्वेदचे डिप्लोमास पण केले शनिवार रविवार टिमवी पुण्यामध्ये. अजूनही मला शिकत राहायला आवडतं आणि शिकवायलाही आवडतं, आणि ते चालूच राहतं. ग्रेटच. म्हणजे काही लोकांचं कसं असतं ना की त्यांना पाऊलवाट नको असते. एक आपल्या समाजात सिस्टीम आहे की एखादी व्यक्ती डॉक्टर होते, छानसं काउन्सिलिंग सुरू करते, ऑपरेशन सुरू करते आणि सॅटिस्फाईड राहते की यस मी अचीव केलं मला जे करायचं होतं. पण तुमचं हे सगळं ऐकल्यावर मला सगळ्यात अगोदर तुमची पत्रिका पाहावीशी वाटली. म्हणजे आमचे जे निकष असतात, तुम्ही हे जे काही बोललात, तर त्याच्यात तुम्हाला रोज नवीन काहीतरी हवं आहे. त्याच्यात एक धडाडी हवी आहे, ते तुम्हाला मंगळ देतो. रोज वेगळं काहीतरी जिवंतपणा आणायचं आहे. म्हणजे शुक्र याला राक्षस गुरु शुक्राचार्य आपण म्हणतो, पण त्याचं एक वैशिष्ट्य आहे की शुक्राचार्यांकडे संजीवनी विद्या होती.
म्हणजे मृत व्यक्तींना जिवंत करण्याची विद्या. अच्छा. आता जसं आपण म्हणतो की डायबिटीसची गोळी शेवटच्या क्षणापर्यंत घ्यायची आहे, म्हणजे तो विषय तिथे संपलेला होता. त्याला जिवंत करण्यासाठी तुम्ही प्रयत्न केलाय, म्हणजे इथे शुक्र काहीतरी कार्य करत असेल नक्कीच. अच्छा. तिसरी गोष्ट म्हणजे आता खरं तर हा विषय तुमचा घ्यायचा आहे आपल्याला, पण मी जस्ट सांगते की अशा काही पत्रिका असतात की त्या व्यक्ती आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत शिकत राहतात, कारण त्यांच्या पत्रिकेत गुरुची एक आगळी वेगळी पोझिशन असते. अशा अनेक पत्रिका आपण पाहिलेल्या आहेत. तुमची पत्रिका पण मला पाहायला आवडेल, बघूया कधीतरी. परंतु आता आपण पुढचा विषय घेऊ. डायबिटीस हा जो एवढा मोठा प्रश्न आहे, मधुमेह, त्याची प्राथमिक लक्षणं काय दिसून येतात आणि ती दिसून आली तर नेमकं काय करावं? आता मला वाटतं ह्याच्यावरती भरपूर व्हिडिओज आहेत, पण एक संक्षिप्तमध्ये सांगतो. 50% लोकांना ना काही लक्षणच नसतात. बरं. म्हणून ह्याला सायलेंट किलर पण म्हणतात. होय, सायलेंट किलर. हा शब्द सगळ्यांना माहिती आहे. डायबिटीस, सायलेंट किलर हे जोडलेलं आहे. पण ते काय सायलेंट किलर म्हणजे 200-250 साखर जरी असली रक्तामध्ये, जी अबनॉर्मल आहे, 100च्या आसपास फास्टिंग, 140च्या आसपास जेवणानंतर, हे मापदंड आहेत. 200-250 साखर असूनही नॉर्मल माणूस वावरतो आणि त्याला वाटतं मला काही होत नाही. आणि 50% लोकांना असंच काहीतरी टेस्ट केली, कंपनीचं चेकअप होतं म्हणून टेस्ट केली, म्हणून मग ते कळतं की अरे एवढी साखर आली, 250, 300, 350. बाकी 50%मध्ये ज्यांची साखर खूप वाढायला लागते, मग शरीर काय करतं, त्या साखरेला ना नाकातून कानातून फेकू नाही शकत, मग युरिन वाटे फेकायला लागतं. अच्छा. म्हणून त्यांचं युरिनेशन वाढतं, कारण की नुसती साखर आपण युरिनमधून नाही फेकू शकत, थोडं पाणी पण फेकावं लागतं. म्हणून कॉमन लक्षणं जी आहेत, डॉक्युमेंटेड आहेत, त्याच्यामध्ये युरिन वाढणं, ज्याला आपण पॉलीयुरिया म्हणतो मेडिकल लँग्वेजमध्ये, ते व्हायला लागतं. आणि युरिन वाढता वाढता आता तहान वाढणारच, कारण काय युरिनमधून पाणी चाललंय, तर मग पॉलिडिप्सिया म्हणजे तहान लागणं. हे 2 कॉमन सिम्पटम्स आहे. ह्या जोडीला बऱ्याचदा पॉलिफेजिया म्हणजे भूक लागतीये. बरं. म्हणजे साखर आहे 200-250 रक्तामध्ये, पण पेशांपर्यंत पोचत नाहीये, म्हणून पेशा रडतायत आणि ते म्हणतात आम्हाला खाऊ पाहिजे, खाऊ पाहिजे, खाऊ पाहिजे. तर भूक खूप लागते. आणि हे सगळं करूनही थकवा, हे सगळं करूनही थकवा म्हणजे खूप असं, बरेच जण येतात त्यांना आमचं एकदम वजन कमी झालं, खूप थकवा आला, किंवा आम्हाला युरिन इन्फेक्शन पण झालं, किंवा स्किन इन्फेक्शन बरं होत नाहीये. हे 7-8 लक्षणं आढळतात जेव्हा सुरुवातीला साखर खूप वाढते आणि कंट्रोल करू शकत नाही. पण बऱ्याचदा लक्षणं नसतात. म्हणून लक्षणांकडे जाणं हे 2पैकी एका माणसाला गाफील करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून 40शी गाठली की गुपचूप एकदा साखर करून घेणे, इन्शुलिन किती आहे बघून घेणे, कारण की इन्शुलिन किती आहे ते पण करणं गरजेचं असतं. मधुमेहाच्या विकासामध्ये अनुवंशिकतेची भूमिका नेमकी किती आणि कोणती? आता अनुवंशिकता हे समजणं गरजेचं आहे इथे मेडिकल पर्स्पेक्टिव्ह पासून. आणि अनुवंशिकतामध्ये 2 गोष्टी किंवा 2 प्रकार असतात जीन्स जेनेटिक लेवलला. एक असतं डॉमिनंट जीन, दुसरं असतं डॉर्मंट जीन. तर हे दोन्ही सोपे आहेत समजायला, काय अवघड नाही आहे. डॉमिनंट म्हणजे लेट्स से डोळ्यांचा रंग. अगर आपण धरला आणि आपले आजी आजोबा किंवा पूर्वजांमध्ये अगर हिरव्या रंगाचे डोळे कोणाचे नसतील किंवा निळ्या रंगाचे नसतील, आई वडील पण काळ्या रंगाचे, त्यांचे आई वडील पण काळ्या रंगाचे किंवा लाईट ब्राऊन, तर आपल्या डोळ्याचा रंग तसंच राहणार. आपण सडनली ब्लू रंगाचे किंवा ग्रीन रंगाचे आपले डोळे होऊ शकत नाही, कारण डोळ्याचा रंग जो आहे तो एक डॉमिनंट जीन डिसाईड करतो. बरं, ठीक आहे. पण डायबिटीज, BP, कोलेस्ट्रॉल, कॅन्सर पण एक प्रकारे, हे जे क्रॉनिक डिसऑर्डर्स आहेत, या सगळ्यांचे जे जीन्स आहेत ते झोपलेले असतात. म्हणजे डॉर्मंट व्हॉल्केनो आपण ऐकलं असेल काहीतरी, की हा झोपलेला व्हॉल्केनो आहे. ओके. आता डॉर्मंट जीनचं कसं असतं की डॉर्मंट ही जीन्स आहे, सपोज हे क्रोमोझोम आहे माझा हात, त्याच्यावरती एक प्रोटीन असतो, त्याला रेग्युलेटरी प्रोटीन असं नाव असतं, तर त्याला झाकून ठेवत असतं, ते झोपून असतं. पण आपल्या शरीरात काय काय उलाढाल झाल्यानंतर, आहारामध्ये, व्यायामामध्ये, स्ट्रेसमध्ये, तर वरचा जो प्रोटीन असतो सेलच्या बाहेरचा, म्हणजे आपल्याकडे 70 ट्रिलियन पेशा आहेत, 70 ट्रिलियन सेल्स, म्हणजे 7च्या पुढे 13 शून्य. आणि त्या प्रत्येक पेशीवरती 5 ते 10 हजार कुलपं असतात.
बरं. ज्याला आपण रिसेप्टर्स असं म्हणतो. अच्छा. म्हणजे विलक्षण आहे, म्हणजे असं म्हणतो काय त्याला ब्रह्मांडे आणि पिंडे तथे ब्रह्मांडे, यथा पिंडी तथा ब्रह्मांडे. म्हणजे ब्रह्मांडात आपण जे काय बघतो किंवा असं वाटतं अरे केवढं विलक्षण आहे, एवढं मोठं, तसं इथंच ह्या पिंडामध्ये पण आहे ना. 70 ट्रिलियन सेल्स. प्रत्येक सेल्सवरती इमॅजिन करा की 10,000 छिद्र आहेत, कुलप आहेत, आणि त्यांच्याशी इंटरॅक्ट करतात वेगळे वेगळे हॉर्मोन्स. इन्सुलिन आहे, वेगळे वेगळे हॉर्मोन्स इंटरॅक्ट करतात. आणि असं म्हटलं जातं की पेशीच्या मधला जो भाग आहे, न्यूक्लियस, जिकडे त्याचं डोकं असतं, ते कमी इंटेलिजंट आहे. जे बाहेरची जी, म्हणजे त्याला परत म्हणतात सेल मेम्ब्रेन म्हणतात, झिल्ली म्हणतात हिंदीमध्ये, किंवा बाहेरचं जो आवरण आहे, पेशीच्या बाहेरचा आवरण जो आहे, सेल मेम्ब्रेन जो आहे, तो जास्त इंटेलिजंट असतो. आणि सेल मेम्ब्रेन शिवाय सेल जास्त दिवस टिकू नाही शकत. न्यूक्लियस शिवाय ते 48 तास टिकू शकतं, असंही म्हणजे इन विट्रो, म्हणजे बाहेर, शरीराच्या बाहेर आपण प्रूव्ह करतो. तर ह्या सगळ्या खेळाचा अनुवंशिकतेचा संबंध असा येतो की जेव्हा शरीरात आत आणि बाहेर वातावरण तयार होतं आजारपण आणण्यासाठी, तर ते हॉर्मोन्स आणि केमिकल्स त्या छिद्रांशी इंटरॅक्ट करून हे जे झोपलेलं प्रोटीन आहे किंवा झोपलेला क्रोमोझोम आहे, त्याच्यावरती रेग्युलेटरी प्रोटीन आहे, तर तिथलं प्रोटीन इथल्या प्रोटीनला इंटरॅक्ट करून हे अनकवर करतं. आणि मग ते क्रोमोझोम किंवा अनुवंशिकता एक्सप्रेस होते. जे आपण 5-6 भावंडं असतील, सगळ्यांना डायबिटीज नसतो. आता सगळ्यांना तेच आई वडील आहेत, तिघांना असतो, बरोबर आहे. म्हणजे काही ना काही जीन्सच्या व्यतिरिक्त पण आहे. आणि त्याला एकदम सोपं उदाहरण म्हणजे गन्स मिळालेले आहेत, लोडेड आहेत गन्स, पण ट्रिगर कोण ओढतंय? बरं. 6 भावंडांना जीन्स डायबिटीजच्या मिळाल्या, आई वडिलांपैकी कोणाला तरी होते. लोडेड गन्स आहेत 6 इंचचे, पण ट्रिगर कोणी ओढला? तुम्हीच ओढला, तुमच्या राहणीमानाने, तुमच्या खाण्यापिण्याने, तुमच्या ताणतणावाने. आणि ट्रिगर ओढला मग, आणि मग एक्सप्रेस होणार. तर इंटरेस्टिंग पार्ट डॉर्मंट जीन्सचा असा आहे की आपण स्विच ऑन करू शकतो आणि स्विच ऑफ पण करू शकतो. ग्रेट. किती छान नवीन माहिती आहे. म्हणजे या दृष्टीने आपण सर्वसामान्य माणसं असं विचार करत नाही. मला असं वाटतं की आपल्या चॅनलच्या अभ्यासकांना एक नवीनच माहिती मिळेल. म्हणजे DNA हा प्रकार आपण ज्योतिषशास्त्रातही वापरतो, तिथे पण आम्ही असंच सांगतो की आईवडिलांचे जीन्स जसे येतात त्याच पद्धतीने ग्रहसुद्धा त्या स्थितीमध्ये येतात. पुन्हा तिथे ट्रिगर येतो की ज्याला आम्ही कर्म म्हणतो. हो. तर मधुमेह, डायबेटीस होण्याची कारणं काय काय असू शकतात, म्हणजे ती आपण अवॉइड करू शकतो का? कारण सुंदर आयुष्य जगण्याचा हक्क प्रत्येकाला असतो. नक्कीच अवॉइड करू शकतो. आणि झालं असेल तर त्याचं प्रतिकरण पण करता येतं. बरं. डायबिटीज रिव्हर्सलही होतो. आणि याच्यावरती आता जागतिक स्तरावरती भरपूर रिसर्च पब्लिश झालेला आहे, बऱ्याच लोकांकडून झालेला आहे. अवॉइड करण्याच्या हिशोबाने ना काही काही सोपे ठोकताळे आहेत. त्यातला पहिला ठोकताळा आहे की कमरेचा घेरा जो आहे तो उंचीच्या हाफपेक्षा आतमध्ये ठेवा. एस्पेशली काय होतं ना, ज्यां लग्न होतात, लग्न होताना बायकांचं वजन 55, 60, 65, पुरुषांचं वजन 60, 65, 70, 75. भारतामध्ये नॉर्मल, महाराष्ट्रामध्ये बघितलं तर हे वजनं असतात. मग मुलं होतात, लेडीजना थोडेसे जास्त ट्रिगर्स असतात, मुलं होतात, मग मेनोपॉज होतं, ओके, दुसऱ्या जागी राहावं लागतं, बरंच काही होतं. पुरुषांमध्ये पण तसे ट्रिगर नसतात, पण एकदा मुलं वगैरे झाली की मग थोडंसं शरीराकडे दुर्लक्ष आणि लोकांसाठी सेवा, घरच्यांची सेवा वगैरे करण्यामध्ये दरवर्षी ऑन अन ॲव्हरेज इंडियन लेडी अर्धा ते 1 किलो वाढवते, बिटवीन 25 ते 45. मग जोपर्यंत 45 पर्यंत जाते तोपर्यंत 10 ते 20 किलो वाढलेली असते फ्रॉम मॅरेज टाईम. हे कॉमन आहे. आणि पुरुषांमध्ये पण ते 70 किलो असेल ना ते 80, 85, म्हणजे पुरुषांचं थोडंसं कधी कधी स्लो असतं, अर्धा किलो, पाऊण किलोच्या हिशोबाने दर वर्ष वाढतं. तेव्हा ते स्लो क्रीप म्हणतो आपण. स्लोली ते क्रीप होत जातं. आणि ते एकमेव गोष्ट अशी आहे जी 80% त्रासदायक ठरते. कारण का त्या थोडीशी जी चरबी वाढली आहे कमरेच्या भोवती किंवा पॅनक्रियाजमध्ये किंवा लिव्हरमध्ये, म्हणजे लोकांना ऐकून हे आश्चर्य होईल की पॅनक्रियाजमध्ये ना 1 ग्राम पण साखर वाढली, चरबी वाढली
तर डायबिटीज आणि बरेचसे प्रॉब्लेम्स येतात. बापरे. 1 ग्राम, कारण की पॅनक्रियासचं वजन असतं फक्त 100 ग्राम. बरं. म्हणजे पॅनक्रियास असं एवढूसं आहे, अच्छा. एवढंसं आहे. 100 ग्रामची गोष्ट आहे. 100 ग्राम आपण मोजतो. त्या 100 ग्रामच्या पॅनक्रियासमध्ये 1 ग्राम चरबी वाढली तर डायबिटीज होऊ शकतो. आणि ती 1 ग्राम चरबी आपण पिघलादी, विरघळली आपण. जनसामान्यांमध्ये पसरलेलं असतं. लग्न झालं ना, वजन तर वाढणार आहे, इतकी सहज गोष्ट मानल्या जाते, परंतु ती एवढा मोठा प्रॉब्लेम असू शकते याचा जनरली विचार होत नाही. वजन वाढले ठीक आहे ना, लग्नाचा आता 7 वर्ष झाले, वाढणारच ना. आता हेल्दी दिसायला पाहिजे ना, सून पण घरची दिसली पाहिजे. हेल्दी बेबी, हेल्दी सासू, हेल्दी बहू, हेल्दी हजबंड, सेट विथ अ पेट, हे सगळं असतंच ना. असतंच. आणि ते इतकं असं सहजतेने घेतलं जातं ना समाजात की तो एक एवढा मोठा प्रॉब्लेम असू शकतो हे आज मला देखील कळतंय आणि आपल्या चॅनलच्या प्रेक्षकांना देखील कळणार आहे. थिन फॅट इंडियन. अच्छा. थिन फॅट इंडियन हे खास इंडियन फिनोटाईप म्हणतात त्याला. एक टाईप ऑफ बॉडी आहे. आणि महाराष्ट्रभर फिरलोय मी. 2015 आणि 16 मध्ये अख्ख्या महाराष्ट्रात परिक्रमा केली आहे. म्हणजे जवळजवळ 17-18 शहरं, म्हणजे अगदी नागपूरपर्यंत, इथं रत्नागिरी चिपळूण पासून सगळीकडे मी एक फेरी मारायचो आणि सगळीकडे जाऊन बोलायचो, सांगायचो असं असं करा, असं असं करा, होईल 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 होईल. फायदाही झाला लोकांना, काही प्रमाणात झाला. पण मला जे जाणवलं फिरून की महाराष्ट्रात असं खूप अवाढव्य वजन असलेले 120 किलोवाले, 100 किलोवाले असे इतके लोक नाही जितके US मध्ये आहेत किंवा पंजाबमध्ये आहेत किंवा भारताचे काही पंजाब झालं, राजस्थान पण ओके, एवढं नाही आहे. आपण काही काही प्रांतात झालं तर अक्षर 100 किलो, 90 किलो, 110 किलो नॉर्मल, म्हणजे बऱ्यापैकी. मग पंजाबमध्ये एंजियोप्लास्टी होने वाली है, हर घर में एक का हार्ट अटॅक होता ही है हमारे इधर, हमारा नॉर्मल है वो, असं ते तिकडच्या प्रॉब्लेम्स आहेत. पण महाराष्ट्रात सर बऱ्यापैकी हेल्थ कॉन्शियस आहे. म्हणजे चिकित्सक लोक आहेत अगदी, आणि बुद्धिमान आहेत, आणि एक इंटरेस्ट घेतात नॉलेजमध्ये, आणि ऐकलं की फॉलो पण करतात. हां, बंगालमध्ये गेलं तसं नाही होत. बंगालमध्ये मोठा वेगळा प्रॉब्लेम येतो तिकडे. पण ते असूनही आणि खूप जास्त जाडी नसलं तरीसुद्धा की थोडंसं जे स्लो क्रीप झालेलं आहे ते इंडियन फिनोटाईपला नाही सूट होतं. आणि खरंच ते लवकर फॅटी लिव्हर होतं. मग लिव्हरमधून जास्त कोलेस्ट्रॉल बनायला लागतं. मग कोलेस्ट्रॉलची गोळी चालू होते. मग कोलेस्ट्रॉलच्या गोळीमुळे डायबिटीज होतो. मग डायबिटीजच्या गोळीमुळे कोलेस्ट्रॉल होतो. मग BP. हे सगळे भाऊ बहीण आहेत. डायबिटीज, BP आणि कोलेस्ट्रॉल आणि जाडी हे सगळे भाऊ बहीण एकाच आजाराचे आहेत, ज्याचं नाव आहे इन्सुलिन अवरोध. याचे 70 ट्रिलियन पेशा मी सांगितल्या. त्यांच्या जे सेल मेम्ब्रेन, सर्वात बाहेरचं जे आवरण आहे, जे भारी आहे, खूप महत्त्वाचं आहे, सर्वात बुद्धिमान आहे ते, त्या आवरणावरती अगर इन्सुलिन नीट चिटकून त्यांना उघडू नाही शकलं, त्याला आपण इन्सुलिन अवरोध म्हणतो, की मग हे सगळे आजार पुढे मागे व्हायला लागतात. आणि त्यासाठी एक उदाहरण मी कायम देत असतो, तो म्हणजे पाण्याखालती ना एक हायड्रा नावाचा प्लांट असतो. त्याला 10 डोकं असतात, दशानन आहे ते. हां, त्याला एक डोकं दाबलं ना की दुसरं डोकं वरती येतं, दुसरं डोकं दाबलं की तिसरं वरती येतं, तिसरं दाबलं की चौथं वरती येतं, कारण का ते आतून कनेक्टेड असतं. तुम्ही कधी वाचलं असेल किंवा बघितलं असेल किंवा आठवत असेल, हायड्रा प्लांट. हां, हायड्रा प्लांट असतं. आणि तेच स्थिती शरीराची आहे. तुम्ही डायबिटीजची गोळी चालू करा, थँक्यू व्हेरी मच, शुगर कंट्रोलमध्ये आली, थोड्या दिवसांनी बीपीची गोळी चालू केली, थोड्या दिवसांनी कोलेस्ट्रॉल. आत्ताही प्रेक्षक जे बघणार आहे आपला कार्यक्रम आणि नंतरही बघतील रेकॉर्डेड वगैरे जे काही होईल, तर ते जाणवतं. आणि 3 हे टॅबलेट्स कित्येक लोकांमध्ये सर्रास चढू असतात. आणि तरीसुद्धा म्हणजे मोजकं खातायत, वॉकिंग करतायत 45 मिनटं, सगळं प्रयत्न करतायत, कपालभाती करतायत, योगासन करतात, मंडूकासन पण करतायत, सगळं करण्याचा प्रयत्न आहे. पण काय तो पिच्छा सुटत नाही आहे. कारण काय, अवरोध जो आहे, इन्शुलिन अवरोध ते शिकणं गरजेचं आहे. आणि इन्शुलिन अवरोधमुळे इन्शुलिन वाढतं, आणि इन्शुलिन वाढल्यामुळे आपण पाणी, साखर, चरबी सगळी साठवून ठेवतो. आणि ह्याच्यासाठी आहाराचे कारण आहेत 4, व्यायामाचे 2 आहेत, स्ट्रेसचं एक कारण आहे. आणि मागच्या 60 वर्षांमध्ये, म्हणजे 2 पिढ्यांमध्ये ज्या प्रकारे आपण हालचाल करतो किंवा व्यायामचा प्रकार आहे किंवा रोजच्या जीवनातले जे ॲक्टिव्हिटीज आहेत त्या बदलल्या आहेत 2 पिढ्यांमध्ये. त्याच्यामुळे तो 8वं कारण आहे. असं आम्ही खूप अभ्यास केलेला आहे त्याच्यामध्ये. छान.
महाराष्ट्रात अवेअरनेस जास्त आहे, जागृती जास्त आहे, ही अत्यंत सकारात्मक बाब आहे, त्याबद्दल वादच नाही. आणि एक असा समज असतो की मधुमेही व्यक्तीला जखम झाली तर ती लवकर बरं होत नाही, किंवा झाला मधुमेह की मृत्यू निश्चित, असं सुद्धा एक मेंटॅलिटी लोकांमध्ये झालेली आहे. तर त्यात किती तथ्य आहे? ते कसं असतं, अगर आप गाड़ी गलत दिशा में लेके जाएंगे ओके, तो कितना भी तेज जाएंगे तो भी खड्ड्यातच जाणार आहे. म्हणजे मराठीमध्ये आपली गाडी अगर चुकीच्या दिशेत आहे, किती जोरात गेलं तरी खड्ड्यातच जाणार आहे. तर जे डायबिटीसची ट्रीटमेंट किंवा अवेअरनेस जो अवेलेबल होता 30-40 वर्षाआधी, आणि त्या हिशोबाने जे डाएट्स पण बनवलेले आहेत आणि व्यायामही बनवलेले आहेत डायबिटीसचे, ते पूरक आहेत की आयुष्यभर डायबिटीस तुमच्याबरोबर राहील. अच्छा, बरं, हे नवीनच अगदी. हो, म्हणूनच तर कसं असतं, आम्ही जेव्हा रिसर्च पब्लिश करतो, आणि असं नुसतं आम्ही नाही, असे बरेच डॉक्टर्स झालेले आहेत. डॉक्टर रॉय टेलरचं रिसर्च लोकांनी अगर इंटरेस्ट आहे तर बघावं, डॉक्टर नील बर्नार्डचं रिसर्च बघावं, डॉक्टर गेब्रियल कुझन्सचं बघावं, डॉक्टर जोल फुरमनचं बघावं, फ्रीडम फ्रॉम डायबिटीसचं बघावं. आपल्या वेबसाईटवरती रिसर्चचं अख्खं पान आहे. म्हणजे अमेरिकन डायबेटिक असोसिएशन, युरोपियन असोसिएशन फॉर स्टडी ऑफ डायबिटीज, इंटरनॅशनल डायबिटीस फेडरेशन, ज्याच्या अंडर 240 डायबिटीसच्या संस्था आहेत, 160 कंट्रीज संलग्न आहेत. ह्या सगळ्या संस्थांनी आपलं रिसर्च मान्य केलेलं आहे, आपल्याला पेपर्स प्रेझेंट करायला लावलं आहे, कॉन्फरन्सेसला बोलवलं आहे, US मध्ये, जर्मनीमध्ये, कोपनहॅगनमध्ये, बऱ्याच जागी. आणि आपण प्रेझेंट केलेलं आहे. जे काम आपण पुण्यातून, महाराष्ट्रातून केलेलं आहे, पण आत्ता ह्या क्षणामध्ये पुण्यात किंवा महाराष्ट्राची लोक जे जॉईन करतात कार्यक्रम आपल्या वर्षभराचा, ते फक्त 8 ते 10% आहे. 92% 47 कंट्रीजमधून लोकांना अवेअरनेस झालेला आहे, तिकडनं लोक जॉईन करतात. अच्छा, हो, कारण काय, इंटरेस्ट जो आहे डायबिटीज रिव्हर्सलचा, तो सगळीकडे वाढत आहे आणि रिसर्च वाढत आहे. आणि जे जास्त कनेक्टेड आहे, एस्पेशली थोडंसं महाराष्ट्रामध्ये इंग्लिशचा प्रॉब्लेम येतो. होय, तर जे काही इंग्रजीत, आणि रिसर्च सगळे इंग्रजीत पब्लिश्ड आहेत, तर इंग्लिश माध्यमातून रिसर्च पब्लिकेशन होतं, हिंदीमध्ये थोडंफार पोचतं, मराठीमध्ये ते अजून कमी पोचतं, म्हणून ते कमी प्रमाणात सगळ्यांपर्यंत पोचलं आहे. पण मेसेज खूप क्लिअर आहे. एकदम सोप्या भाषेत म्हणायचं तर, डायबिटीज झाला असेल तर अशी गरज नाही की ते वैकुंठापर्यंत तुमचं साथ देईल. हजारो लोकांनी गोळ्या बंद केलेल्या आहेत. इनफॅक्ट आपण दरवर्षी एक गंमत करतो, त्याचं नाव असतं मुक्तोत्सव, मुक्तीचा उत्सव. त्याच्यामध्ये डायबिटिक ज्यांच्या गोळ्या इन्शुलिन बंद झाल्या त्यांना चक्क 15 चमचे साखर एका ग्लासमध्ये 250 mlच्या लॅबमध्ये जाऊन, प्रॉपर NABL सर्टिफाईड लॅबमध्ये जाऊन प्यायला लावतो. बरं. आणि त्याला नाव असतं ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट, अच्छा, GTT. ती द्यायला लावतो. आणि ते पण पास झालेले जवळजवळ 2,500 लोक आहेत. 2,500 लोकांनी GTT पास केलेली आहे. पण तरीसुद्धा म्हणजे 15,000 लोक मुक्त, 2,500 लोकांनी हे केलं, तरीसुद्धा जो समुद्र आहे डायबिटीसचा, करोडो, 10 करोड डायबेटिक्स, 13.5 करोड प्री डायबेटिक्स, हा खूप मोठा समुद्र आहे. 10 वर्ष मेहनत करून इथपर्यंत पोचलो, आता बघू पुढं काय काय होतं आहे. पण घाबरू नका, डायबिटीस बरा होतो. बरेच रिसर्चेस आहे. थोडंसं इंटरेस्ट घ्या, थोडंसं आपल्या आहार, व्यायामात, स्वभावात बदल आणा आणि फरक पडणारच. खूपच छान. म्हणजे मला आज इतकं छान वाटतंय की आपण हा जो निर्णय घेतला, आपल्या ज्योतिषप्रेमींसाठी एक वेगळं मार्गदर्शनाची दिशा मिळाली. डायबिटीस, त्याची भीती प्रत्येकाच्या मनात असते आणि कुठेतरी आपण हे धरून चालतो की झाला डायबिटीस, आता काय, आता हे राहील आयुष्यभर, किंवा आपल्याला हे आता सहन करायचं आहे, याच्यासोबत जगायचं आहे, ही मानसिकता आपण बनवून घेतली आहे. आणि त्रिपाठी सरांनी पुण्याच्या नवीन रिसर्च करून तुमच्यासाठी नवीन मार्ग ओपन केलेले आहेत की जे आपल्याला माहिती नव्हते. खरं तर प्रत्येकाने आनंदाने जगावं, छान जगावं. आणि डायबिटीस आलं की तो आनंद कुठेतरी कमी होतो, तो घालवण्याचा मार्ग आपल्याला त्रिपाठी सर देत आहेत. आणि याच्यासारखी मोठी गोष्ट म्हणजे आपण नेहमीच म्हणतो की भारतात टॅलेंट खूप आहे. ते वारंवार सिद्ध होतं, कारण की एवढ्या डीपली विचार करून. इनफॅक्ट
इनफॅक्ट इथे ना एक छान गोष्ट, तुम्हालाही खूप आवडेल ही गोष्ट बोला की. आणि सगळ्यांना आवडेल. भारत, तुम्ही भारतात म्हणाले ना, टॅलेंट खूप आहे. भारताचा या शब्दाचा अर्थ ते आहे. बरं. हा, आणि तुम्हाला खरंच असा आज बल्ब फुटण्यासारखी गोष्ट होणार आहे. भा हा जो शब्द आहे, आभा किंवा भा, हे प्रकाश आहे. प्रकाश आहे, आभा, प्रकाश. हा, जे आतून येणारा, म्हणजे विलक्षण असा पसरणारा प्रकाश. आणि रथ हा जो शब्द आहे, म्हणजे आता म्हणता म्हणता मला गुजफ्लेश येतोय, माझ्या अंगावरती काटा येतो म्हणता म्हणता. रथ किंवा रथ किंवा ऋतू हे सायक्लिकल आहे. म्हणजे हा तो प्रदेश आहे जिकडं आणि जिथून सायकल्समध्ये कंटिन्युअसली आभा किंवा लाईट सगळीकडे पसरतो. क्या बात आहे. आपण भारत की इंडिया चर्चा करत असताना हा एक खूप मोठा विषय आहे आणि भारत नावाचाच एवढा मोठा अर्थ आहे आणि हे अनेक वेळा जाणवतं. म्हणजे आम्ही जेव्हा अशा योजना घेतो, आम ते खास किंवा अनेक योजना असतात आपल्या चॅनलवर, तेव्हा ते टॅलेंट लपून राहत नाही. म्हणजे वाईज आर अदरवाईज तुम्ही डॉक्टर झाला होतात, कुठेतरी छान एखादा दवाखाना टाकून प्रॅक्टिस करू शकला असतात ना, पण तसं घडत नाही. कारण की ज्या व्यक्तींना नवीन क्रिएशन करायचं आहे, ज्यांचं पंचम स्थान प्रबळ आहे, ते नवीन काहीतरी शोधतील. आणि ते छानच वाटतंय. आणि खरं तर ज्योतिष प्रेमींसाठी केवढी आनंदाची बातमी आहे की हो, आपण डायबिटीसमधून बाहेर निघू शकतोय. करेक्ट. त्याच्यासारखी आनंदाची बाब नसते दुसरी. कारण माझ्याकडे जेव्हा क्लायंट येतात तेव्हा साधारणपणे 10 पैकी 2 किंवा 3 क्लायंट असतात. एक तर वेट किंवा डायबिटीस. बरोबर. म्हणूनच मी विचार केला की चला दोन्ही गोष्टींचं नॉलेज एकाच ठिकाणी मिळतं. नाही, छान वाटतं. म्हणजे जेव्हा लोकांच्या गोळ्या बंद होतात ना, तेव्हा असा ॲटम बॉम्ब होतो घरामध्ये. जेव्हा इन्शुलिन बंद होतं आणि ते टोचणं बंद होतं आणि प्रवासात इन्शुलिन न्यायची गरज नाही, त्यांनी असं 10 पट ॲटम बॉम्ब होतो. आणि जेव्हा 15 चमचे साखर खाऊन नॉर्मल साखर येते, तेव्हा त्यांचा आनंद वेगळाच असतो. कारण का ते अक्षरशः हक्कानी मित्रांसमोर पैज लावून मारतात, हां किती जिलब्या खाऊ सांग मला. आणि अशा 5-6 जिलब्या खाऊन दाखवतात आणि 2 तासांनी दाखवलं 140. सो त्याचा एक कॉन्फिडन्स, म्हणजे वेगळाच कॉन्फिडन्स भेटतो. फक्त ह्याचा अर्थ हे नाही आहे की आपण, म्हणजे काय ते म्हणतात, फिटनेस विसरायला पाहिजे. कारण का डायबिटीज, मला वॉर्निंग पण द्यायचं आहे, ओव्हर कॉन्फिडन्स पण डेंजरस असतं. डायबिटीज असा आजार आहे की नजर हटी और दुर्घटना घटी. बरोबर. म्हणजे आपल्याला जरी आपण एक पडाव गाठला, गोळ्या बंद, इन्शुलिन बंद, जीडीटी झालं, काही असो, पण आपल्याला लक्ष ठेवावं लागतं त्यावरती. थोडं फिटनेस लेवल मेंटेन करावं लागतं आणि शिकत राहावं लागतं. डायबिटीस असलेल्या माणसाने जर गोड खाल्लं तर नेमकं काय शरीरात काय फरक पडतो? काय होतं ना, 140च्या वरती साखर जितके तास राहते तितके तास ऑक्सिजन, फ्री ऑक्सिजन स्पीसीज म्हणून एक स्पेशल काय त्याला म्हणतात, रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पीसीज, फ्री रॅडिकल्स, हे शरीराला घातक असणारे केमिकल्स तयार होतात. बरं. आणि ते जे केमिकल्स असतात, फ्री रॅडिकल्स किंवा रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पीसीज, त्या ज्या छोट्या छोट्या रक्तवाहिन्या असतात. आता विचार करा, तुमच्या पायात ज्या नर्व्ज असतील, म्हणजे जे सेन्सेशन घेऊन जातात की आता बोटं हलव, किंवा इथं गरम आहे, ते सेन्सेशन ब्रेनकडे घेऊन जातील, त्याच्या खूप बारीक नर्व्ज असतात. त्या नर्व्जला जिवंत ठेवायला त्याच्याहून बारीक रक्तवाहिन्या असतात. बरं. तर त्या रक्तवाहिन्यांचा डॅमेज सुरू होतो 140च्या वरती. जितके तास साखर राहील. तसंच डोळ्यांचा पडदा जो असतो, त्याच्या पण रक्तवाहिन्या खूप बारीक असतात, म्हणजे विलक्षण बारीक. तसंच किडनीच्या रक्तवाहिन्या विलक्षण बारीक असतात. त्याच्या ज्या बारीक बारीक रक्तवाहिन्या आहेत, तिथे हे रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पीसीज किंवा फ्री रॅडिकल्स जाऊन त्यांचा एंडोथिलियम किंवा त्याच्या आतला जो पार्ट असतो त्याला डॅमेज करायला लागतात. आणि मग त्या बंद व्हायला लागल्या किंवा खराब व्हायला लागल्या, सॉरी, तर मग पायाच्या झिंजण्या, डोळ्याचे प्रॉब्लेम, किडनीचे प्रॉब्लेम, आणि मग तेच थोडंसं मोठ्या रक्तवाहिन्यांमध्ये व्हायला लागलं. कारण की रक्ताच्या गाठोड्या पण बनायला लागतात. बरोबर. जितकी साखर वाढेल, म्हणजे 250-300च्या आसपास ब्लड क्लॉटिंग वाढू शकतं शरीरामध्ये. ते हार्टमध्ये जाऊन बसलं तर हार्ट अटॅक, डोक्यामध्ये जाऊन बसलं तर स्ट्रोक. बरं. म्हणजे डायबिटीज हा एकच आजार बऱ्याच आजारांचं काय त्याला म्हणतात मूळ आहे आणि एक फर्टाईल ग्राउंड आहे.
जिकडं हे सगळे वाव करू शकतात. म्हणून मग एक HbA1c 7च्या आतमध्ये तरी ठेवणं महत्त्वाचं आहे. गोळ्या असो किंवा नसो. 6.6च्या खालती असेल तर मग रेमिशन म्हणतात इंटरनॅशनल लेवलला, आणि 5.7च्या आतमध्ये असेल तर नॉन डायबेटिक असतं. पण साखर थोडी नियंत्रणात ठेवावी, विथ टॅबलेट, विथ इन्शुलिन, विदाऊट, जे काय असेल ते फार महत्त्वाचं आहे. आणि वरती साखर वाढायला लागली की मग, आणि ते सायलेंट क्लिअर, म्हणजे असं नाही की आज 250 झाली म्हणजे उद्या हार्ट अटॅक येणार आहे, असं नसतं. ते हळूहळू आणि मग कधीतरी एखादी रिॲक्शन येते. दॅट इज डेंजरस. डायबेटीस असलेल्या व्यक्तीने गोड पदार्थ खाऊच नाही का? नाही, खावावे ना, खावावे. फक्त आम्ही एक शब्द देतो त्यांना आणि ते म्हणतो टुचुक करा और अपनी औकात देखो. अरे बा, अवकात हा शब्द ना सगळ्यांना आयुष्यभर लक्षात राहतो. कारण काय, खावा ना, पण तुमची कुवत किती आहे, बरं, तुमची कुवत किती आहे. म्हणजे 180 पर्यंत पेलवतो, अवकात पेलवत नाही. आणि मुद्दाम त्या टोनमध्ये जोरात सांगतो, कारण काय आयुष्यभरात लक्षात राहायला पाहिजे. अजून काही नाही, मला कोणाला खाली खेचायची इच्छा नाही आहे, पण ते अप्रिशिएट करतात. नाही सर, तुम्ही ते 10 वर्ष आधी सांगितलं ते अजूनही मी थोडं लक्ष ठेवतो. मी औकात में खाना खाता हूँ. हां, म्हणजे खावा तुम्ही, मिठाई पण खा. 180च्या वरती नका जाऊ देऊ, कारण का 180ला साखर गेली ना तर म्हणजे 2 तास तरी 140च्या वरती असणार. 2 तास तुम्ही मॅनेज करू शकता, पण 250-300 साखर आहे, आईस्क्रीम खाताय, ते बरोबर नाही आहे. आणि गोळ्या पण आहेत तुमच्याकडे. कधी कधी मग थोडं गोड खाऊन गोळ्या पण वाढवतात, किंवा 2 युनिट इन्शुलिन जास्त खाऊन टाकलं, तसेही प्रकार होतात. आता विविध लोक विविध प्रकारे त्यांचं काम करतात. प्रत्येक माणूस वेगळा असतो, प्रत्येकाची आसक्ती वेगळी असते. काय काय डिसिप्लिन लोक असतात ते खातच नाहीत. त्यांना आम्हाला सांगावलं, अरे खा ना रे बाबा, आंबे तरी खा, मागे पडावं लागतं. कारण का ते म्हणतात नाही आम्हाला नाही. काय काय खूप घाबरट असतात, काय काय खूप ओव्हर कॉन्फिडंट असतात. म्हणजे साखर खूप आहे तरी मला काय होत नाही, मला काय होत नाही, मी इतका महान, मी इतका भारी, ते पण प्रॉब्लेम असतो. तर मग प्रत्येकाच्या हिशोबाने औकात में रहो, हां, औकात से खाओ, एन्जॉय करो लाईफ, पण थोडंसं लक्षात ठेवा. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतातच. हो. एक काहीतरी नवीन टेक्नॉलॉजी आल्याचं ऐकलं मी, कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग. नेमकं काय सांगू शकाल? एक छोटंसं पॅच असतं, बरं, जेणेकरून त्याच्यामध्ये एक छोटंसं फिलमेंट असतं, बरं, जे स्किनच्या आतमध्ये थोडंसं जातं आणि तिथून इंटरस्टिशियल फ्लुइड ते पिकअप करतं, तिकडनं साखर पिकअप करतं. बरं, आपण इकडं कॅपलरी मधून आपण मोजतो, इथं वेनमधून मोजतो. म्हणजे जेव्हा आपण लॅबमध्ये जातो तेव्हा आपलं वेनचं रक्त आपण मोजतो, ते सर्वात कमी असतं. कारण का हृदयातून रक्त धमन्यातून दूर जातं, आर्टरीमधून, वेन्समधून परत येतं, म्हणून जेव्हा रिटर्न येत असतं त्याच्यामुळे साखर सर्वात कमी असते. तर हे वेनचं रक्त आपण लॅबमधून चेक करतो, पण हे प्रत्येक वेळी लॅबला जाता येत नाही. म्हणून मग त्याच्यात पुढची टेक्नॉलॉजी आली, इथून चेक करा, कॅपलरी ब्लड. कॅपलरी ब्लड थोडं ह्याच्यापेक्षा 10-20 पॉईंट जास्त असतं. आता मागच्या काही वर्षातच ह्याच्यापेक्षा चांगली अजून एक ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आली आहे, की हे पण टोचणं सारखं त्रासदायी ठरतं. म्हणून मग पॅच लावतात 2 आठवड्यासाठी. 2-2 आठवड्याने आपण एक्सटेंड करू शकतो. आणि ते आपल्या स्किनच्या आतमध्ये जे छोटंसं पाणी असतं, इंटरस्टिशियम म्हणतात, म्हणजे सेल्सच्या मधलं पाणी, त्याच्यातून आपल्या रक्तात किती साखर आहे त्याचा अनुमान ॲक्युरेटली लावून देतं आपल्या. फक्त ज्या लोकांना खूप फ्लक्च्युएशन होत आहेत साखर आणि थोडं डोस मॅनेजमेंटच्यासाठी गरज आहे, त्यांच्यासाठी फार फायदेशीर आहे हे. बरं, बाकी जनरल पब्लिकसाठी आता बऱ्यापैकी त्याचा पण प्रचार प्रसार व्हायला लागलेला आहे. आणि नव्हे ते पण चांगलं आहे, कारण की लोक थोडे जागरूक व्हायला लागले आहेत. पॅच लावतो आणि हे बघ, हे पांढरा भात खाल्ला ना मी, बघा कशी माझी साखर वाढली. कारण का ते 5-5 मिनिटांनी साखर मोजतो. बरं, एव्हरी 5 मिनिट्स ऑटोमॅटिकली. आणि सेन्सर्समधून आपण चेक करू शकतो की किती माझी साखर. मग कुतूहलतं, ते एक ॲडिक्शन होतं. हां, एक ॲडिक्शन होतं. चला 4 जिलब्या खातो, मग बघू काय होतं. टुचुक चेक केलं, अरे वाढलं एवढं. असं म्हणजे पांढऱ्या भाताने काय होतं, रताळ्याने काय झालं, आलू की सब्जी खाया क्या हुआ. प्रत्येक गोष्टमध्ये करायला लागतो प्रयोग माणूस आणि शिकतो. सो इट्स अ व्हेरी गुड डेव्हलपमेंट, चांगली डेव्हलपमेंट आहे. आणि फक्त ॲक्युरेसी लेवल ह्याची जास्त आहे, लक्षात ठेवा. कारण काय अगर फ्लक्च्युएशन खूप आहे रक्ताचं तर इथं जास्त रिफ्लेक्ट करेल, कारण इथून स्किनच्या लिक्विडमध्ये पोचता थोडासा वेळ जाऊ शकेल. तर अजूनही जेव्हा हॉस्पिटलमध्ये चेक करणार, डोस ॲडजस्ट करायला ICUमध्ये, तर ते हे चेक करणार. ह्याच्यावरती अजूनही पूर्ण विश्वास नाही ठेवणार. पण जनसामान्यामध्ये, कॉमन पब्लिकमध्ये करू शकतात. पण अजून खर्चिक आहे ते, एवढं इझी नाही आहे, म्हणजे त्याचा खर्च आहे. सो खूपच छान.
तुम्ही आता तुमच्या बोलण्यावरून लक्षात आलं की किती हजारोने पेशंट तुम्ही केले असतील. खूप पेशंट आपण करतो, परंतु त्यातले काही लक्षात राहून जातात. काही वेगळ्या आठवणी असतात त्यांच्या किंवा वेगळे अनुभव असतात. असं काही शेअर करायला आवडेल तुम्हाला? हो, जरूर जरूर. म्हणजे जेव्हा सुरुवात केली 2013 मध्ये, तर पहिल्या बॅचमध्ये 11 लोक होते आणि माझं क्लिअरिटी होती की बॅच वाईज घ्यायला पाहिजे, कारण का लोक एकमेकांशी जेव्हा बोलतात, भेटतात, तेव्हा एक उत्साह येतो. तर त्या बॅचमध्ये घेतले एक पहिल्या 2-3 बॅचमध्ये आम्ही शिकतच गेलो कसं करायचं आहे. दोन्ही प्रकारचे अनुभव आहेत, म्हणजे एक निगेटिव्ह अनुभव पण आहेत आणि पॉझिटिव्ह पण. मी निगेटिव्ह आधी सांगतो, त्याच्यामध्ये मजा आहे. कारण का रविवारी भेटायचो आम्ही आणि जेवण द्यायचो. म्हटलं जेवणाशिवाय का मजा नाही येणार. तर पहिल्या बॅचसाठी पहिलं जेवण जेव्हा आम्ही केलं त्याच्यामध्ये चना आणि दुधी ह्याची भाजी केली होती आणि मेथी आणि गाजर ह्याची पण भाजी केली होती. कारण काय हे अँटी डायबेटिक आहे, चणा अँटी डायबेटिक आहे, दुधी अँटी डायबेटिक आहे, मेथी पण अँटी डायबेटिक आहे वगैरे वगैरे. आणि ते सगळं असं जेवण दिलं होतं सगळ्यांना, म्हणजे साधं सिम्पल जेवण होतं. आणि तिथल्या एक लेडी दुसऱ्या रविवारी आल्याच नाही. बरं. मग त्यांना फोन करायला लावला आणि पुण्याचे एकदम फेमस पराठा हाऊस आहे, नाव घेऊ नाही शकत, त्यांच्या त्या वाईफ होत्या. अच्छा. ते म्हणले आपका खाना क्या खाना है. आणि मग आम्हाला कळलं, अरे बापरे, पुण्यामध्ये आणि भारतामध्ये काही सक्सेस करायचं असेल तर मग असं चोपून मग बिर्याणी, मग एगलेस एग सॅलड, मग अशा एक एक रेसिपी काढायला लागलो आम्ही की जे खाऊन असं म्हणजे बोट चावतील ते लोक. तर ते आम्हाला शिकायला मिळालं त्या अनुभवातून. दॅट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग. त्याच्यानंतर पॉझिटिव्हमध्ये अजून एक बागडे म्हणून एक सर होते, टीचर होते ते एका कॉलेजमध्ये. आणि त्यांची ते 5व्या बॅचमध्ये होते आणि इन्शुलिन घेत होते 65 युनिट. मला अजूनही आठवतं नंबर, 65 युनिट्स. सकाळी 30 का 35 आणि संध्याकाळी 30 असं काहीतरी होतं. आणि आम्ही सांगितलं त्यांना काय काय करायचं आहे आणि काय काय गोष्टी आमच्या सिस्टममध्ये एवढ्या ताकदवर आहेत की अक्षरशः 1-2 दिवसात काही काही जे सेन्सिटिव्ह लोक आहेत त्यांची साखर अशी धाड करणं कमी व्हायला लागते. बरं. हां, तर त्यांचं त्या काळामध्ये ना साखर कम्युनिकेट कशी करायची की माझी साखर आजची एवढी आहे, तर SMS वापरायला लागलो होतो आम्ही. आणि त्या काळामध्ये जूनमध्ये व्हॉट्सॲप आलं होतं, 2013ची गोष्ट आहे. 13मध्ये तर आम्ही व्हॉट्सॲप ग्रुप पण बनवला तेव्हाच्या तेव्हा लगेच त्या काळात. आणि त्यांची साखर मला अजूनही आठवते, पहिल्या दिवशी त्यांची 253 होती. फर्स्ट डे त्यांनी रिपोर्ट केली साखर, जेवणाच्या आधीची फास्टिंग. दुसऱ्या दिवशी ती 141 आली दुसऱ्या दिवशी. आणि तिसऱ्या दिवशी त्यांची 93 आली होती. त्याची ती डोक्यात बसलेली ती साखर अशी. 253, 141 आणि 93. आणि मी म्हटलं आता हा बाबूजी जाणार हायपोमध्ये. हायपो म्हणजे 70च्या खालती साखर गेली की त्याला घाम फुटणार, थरथर येणार आणि तो हॉस्पिटलमध्ये त्याला टाकावं लागणार. आणि आम्हाला ॲज अ मेडिकल डॉक्टरनं पटापटा डोस कमी करणं शिकवलेलं नाही आहे. अच्छा. आम्हाला डोस वाढवणं शिकवलेलं आहे. बरं. पण मी रिस्क टेकर हमेशा राहिलेलो आहे. तर मी म्हटलं बागडे साहेब, सुबह का 5 युनिट उडाव, शाम का 5 युनिट उडाव, दोन्ही उडवा 5-5 युनिट. आणि त्यांनी उडवले, म्हणजे कमी केले. आणि दुसऱ्या दिवशी ठीक होती, 120 वगैरे साखर आली. म्हटलं ओके, कंट्रोलमध्ये आहे. असं आम्ही करत करत गेलो. आणि ते जे 12 वर्ष इन्शुलिन घेत होते ते 16 दिवसात बंद झालं. अच्छा. 16 डेज. आज ते आज बंद आहे इन्शुलिन. आणि ते वेळेच झाले. म्हणजे काय मूर्ख आहे का मी, इतके वर्ष 12 वर्ष टोचतोय स्वतःला. म्हटलं अरे होई ना, चुकीच्या दिशेमध्ये तुम्ही गेलात तर किती जोरात पडला तरी खड्ड्यातच पडणार आहे. तशी ती गोष्ट आहे. तर इन्शुलिन बंद होण्याचा जो मजा आहे ती खूप वेगळी आहे, खूप वेगळी आहे. त्याच्यामध्ये अजून एक अनुभव आहे जे SR शर्मा, त्यांचं इन्शुलिन जवळजवळ 100 युनिट होतं. बरं. हां. आणि ते व्यवस्थित असं 20-1 वर्ष घेत होते इन्शुलिन. आणि IIT दिल्ली आणि IIM अहमदाबाद. बरं. म्हणजे टॉप ऑफ द चार्ट, म्हणजे इंडियामधले टॉप 0.1% मधले IIT आणि IIM चे कन्सल्टंट वगैरे. ही केम 55-60 वर्षाच्या आमच्याकडे आले होते. आणि त्यांचा असंच कार्यक्रम सुरू झाला. आणि मग इन्शुलिन कमी व्हायला लागलं आणि शेवटचे 5-6 युनिट इन्शुलिन राहिलं होतं. आणि SMS वरती चाललं होतं हे सगळं माझ्याशी. आणि मग ते म्हटले की अभि इंग्लिशमध्ये चाललं होतं बोलणं.
म्हटले की मला कळतंय की आता इन्शुलिन बंद होणार आहे माझा काही दिवसात, आणि त्याच्यामुळे मला एक वेगळी भीती यायला लागली आहे. बरं. का तर आत्तापर्यंत कसं होतं की जेवण समोर आलं, खुपसलं, डोकं शांत, खाल्लं. आता ते खुपसणं बंद होणार जेवणाच्या आधी. बरं. आणि त्यांनी मला अनसेटल होतं, कारण की 20 वर्ष मी इन्शुलिन घेतोय. 20 वर्ष दिवसातून 4दा मी मला खूप असतो. सो दॅट वॉज अ व्हेरी इंटरेस्टिंग अनुभव. आणि मग त्या काळात मी काहीतरी वाचत होतो आणि ते सगळ्यांना आवडेल ऐकायला. ते वाचता वाचता लक्षात आलं आणि त्यांना SMS मी ते लगेच पाठवलं. म्हटलं, शर्माजी, मिरेकल रिमेन्स अ मिरेकल टिल यू डोंट एक्सपिरियन्स इट. म्हणजे चमत्कार तोपर्यंत चमत्कार आहे जोपर्यंत आपण त्याचा अनुभव नाही घेतलेला. आणि तोपर्यंत आमचे काही काही लोक इन्शुलिन बंद झाले होते. आणि जेव्हा तुम्ही अनुभव करता की हे परत परत होऊ शकतं, जेव्हा परत परत आपण चमत्कार अनुभव करतो, मग म्हणतो हे नॉर्मल आहे. आणि त्याच्यासाठी हे स्टेप्स आहेत आणि हे प्रोसेस बनवू शकतो आणि ही टेक्नॉलॉजी आहे त्याची, जी आपण प्रेडिक्टेबली वापरू शकतो. वाय डू वी नीड टेक्नॉलॉजी ऑर प्रोसेस? म्हणजे आपण इव्हन तुमचं चार्ट जे आहे, ॲस्ट्रॉलॉजीचं चार्ट, ते तुम्ही प्रेडिक्टेबली वापरू शकता ना. जे शुक्र असेल तर हे, मंगळ आहे तर हे, गुरु आहे तर हे. इट्स प्रेडिक्टेबल टेक्नॉलॉजी. माहिती आहे की हे असेल तर हे होणारच. तसंच गोळ्या इन्शुलिन बंद व्हायचं आहे. तुम्ही अगर हे 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 करत गेला तर होणार. तुम्हाला वाटतोय तो चमत्कार, तुम्हाला वाटतोय तो भीती त्याच्याबरोबर जोडलेली, बट इट इज नॉट न्यू, इट इज देअर. मजा लो, एन्जॉय द मिरेकल अँड सी व्हॉट हॅपन्स. खूपच छान. म्हणजे कधी कधी चांगली गोष्ट सुद्धा सवयीमुळे असं वाटतं की हे खरंच होईल का, अविश्वसनीय वाटायला लागतं. तसा काही त्यांचा अनुभव असेल ते त्यांच्या जागी बरोबरच होते. कारण जेव्हा एखाद्या गोष्टीची 20 वर्ष सवय होते आणि आता बंद होणार म्हणजे काहीतरी लेस होणार. इनसिक्युरिटी, माणसाला सिक्युरिटी पाहिजे ना. सिक्युरिटी पाहिजे. आणि एक असं हॅमरिंग झालेलं असतं की ती गोळी घेतली किंवा ते इन्शुलिन घेतलं की तुम्ही सिक्युअर आहात. हां, यू आर सिक्युअर्ड. तर ते गैरसमज असतो खरं तर तो. आणि आता हे मला स्पष्ट झालं की आपण याच्यातून बाहेर पडू शकतो. तर असे जे लोक की जे रोज इन्शुलिन घेता आहे त्यांना बाहेर पडायचं आहे, त्यांना काय सल्ला द्याल? त्यांना माझा सल्ला हाच आहे की हा जो आजार आहे ना, हा थोडासा खोलवर आहे. माझा आधी खूप प्रयत्न होता की 1-2 तासाचं लेक्चर घेऊन सगळ्यांना समजावं, पुस्तक द्यावं आणि त्यांनी स्वतः करावं. बरं. पण मला रिअलाईज झालं की ते एवढं सोपं नाही. म्हणजे इनफॅक्ट 2013 मध्ये जेव्हा चालू केलं मी, 2020 पर्यंत मी म्हणतो की 1 लाख लोक मुक्त व्हायला पाहिजे आणि त्या हिशोबाने घोडदौड सुरू केली होती. बरं. आता 2023 संपायला आलाय आणि फक्त 15,000 लोक मुक्त आहेत. तसं बघायला गेलं तर म्हणजे मोठंही आहे, असं नाही म्हणणार की खूप छोटं आहे, पण जो प्रमाण आहे आजाराचं 10 करोड, त्या हिशोबाने छोटंच आहे. त्या हिशोबाने छोटंच आहे. माझा सल्ला सगळ्यांसाठी हा असणार की शॉर्टकट बघू नका. ह्या आजारामध्ये शॉर्टकट नाही आहे. शॉर्टकट कॅन बिकम लॉंग कट. आणि ठीक आहे, फ्री आपण भरपूर काय काय फॉलो करणार. करेले का ज्यूस से लगा के मेथी का पाणी और भेंडी का पाणी सगळं करून बघा. सगळ्यांनी फायदा होईल, काही प्रमाणात रिव्हर्सही होईल. पण ह्या आजाराची मुळं जे आहेत ना, त्या फार खोलवर आहेत. आणि ते हलवून काढायला तुम्हाला प्रशिक्षण आणि सहायता आणि प्रेरणा वर्षभर जोपर्यंत तुम्ही जोडत नाही, आणि खरंच त्याला म्हणजे कॅचिंग द बुल बाय द हॉर्न्स, म्हणजे त्या रेड्याला शिंगासकट पकडणं आणि मग फिरून त्याला फेकणं, तो प्रकार जोपर्यंत करत नाही ना, तेव्हा वरवर तुम्ही किती करा, वरवर तुम्ही काहीही करा. म्हणजे ठीक आहे, आज फ्रुट्स खूप खाल्ले, आता 2 वेळाच खाल्लं, किंवा इंटरमिडियंट फास्टिंग केलं, किंवा सकाळी ज्यूस प्यायला गोळ्याचा, सगळ्यांनी फायदा होणार आहे, प्रश्न नाही. पण आत्तापर्यंत कुठलाही एक आहार असा नाही आहे जो म्हणू शकतो की बाबा सगळेजण फॉलो केलं ना तर त्यांना रिझल्ट येणार. अच्छा. एकही आहार सार्वजनिक नाही आहे आणि एकही आहार सार्वकालिक नाही आहे. म्हणजे त्याच माणसाने तोच आहार आयुष्यभर फॉलो केला तरी नाही चालणार, तरी तर चालणार नाही आहे. म्हणून तो एक आहार किंवा एक नुस्खा काहीतरी मला सांगा की ह्यानी होऊन जाईल, त्याच्यातून बाहेर पडा
आजार खोलवर आहे, कमीत कमी 2-1 तास आमचा कार्यक्रम असतो, ते अटेंड करा, समजा 7 कारणं काय आहेत आणि तिथं थांबू नका. त्याच्यानंतर वर्षभर व्यवस्थित मिळून एकत्र मेडिकल प्रॉपर गायडन्सच्या अंडर डॉक्टर जो डोस ॲडजस्ट करेल, डायटिशियन जो प्रॉपर डाएट दिले, एक्सरसाइज एक्सपर्ट जो व्यवस्थित तुम्हाला 24, 48, 108 सूर्यनमस्कारपर्यंत घेऊन जाईल, ते काम करा तर खरी गोष्ट आहे. खूपच छान सर. डायबेटीजबद्दलचे असलेले समज, गैरसमज, त्याच्यावरचा उपाय आणि विशेषतः आता जे सरांनी आपल्याला सांगितलं ते खरं तर आपल्याला माहिती आहे, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती किंवा आपण म्हणतो की कोणताही उपाय हा स्थळ, काळ आणि वेळ अनुसरून असला पाहिजे. आमच्या शास्त्रात आम्ही रोजच म्हणतो तसंच आहे हे, की प्रत्येक व्यक्तिगणिक वेगळा उपाय असतो, तो त्या पद्धतीने व्हायला पाहिजे. त्याच्यात त्यांचा काहीतरी पिरियड असेल, कदाचित सर तुम्ही सांगू शकाल की 3 महिन्यांनी, 6 महिन्यांनी त्याच्यात चेंज करावं का? तो पिरियड किती असतो जनरली? सुरुवातीला आम्ही दर महिन्याला आहार चेंज करतो. ओके. थोडंसं अल्कलाइज करतो बॉडीला, मग थोडे उपवास असतात, मग थोडं मसल बिल्डिंग. कारण काय, मोटी गाय से दुबली गाय से तगड़ा घोड़ा बनना है, बरं. तो आहार बदलना पडेगा. तर थोडे थोडे आहारचे ट्रेलर देतो, मग त्यांचं जे आहे परिस्थिती त्या हिशोबाने पुढचे आहार डिसाईड करतो. आणि थोडंसं कसं असतं की माझीही आवड आहे, मला नॉनव्हेज खायचंच आहे, मला अंडं खायचंच आहे, मला फिश खायचं आहे, किंवा मला काही वेगळं खायचं आहे, किंवा काही खायचं नाही आहे, मी कांदा हे नाहीच खाणार आहे, मी जैन आहे, मी महाराष्ट्रीयन आहे, तर त्या हिशोबाने आहार बदलावे लागतात. तर प्रिन्सिपल्स आहेत, काही गाईडलाईन्स आहेत, त्या हिशोबाने टप्प्याटप्प्याने आपण आहार बदलतो. त्याच्या जोडीला त्याला अनुषंगाने जे त्याला अनुरूप असं व्यायाम आहे तो पण बदलला, मग ती खरी गाडी पुढे सरकायला लागते. बरं बरं. खूपच छान. आता मी तुमच्या सगळ्यांच्या अत्यंत आवडीच्या विषयावर येणार आहे. जनरली जातक आपल्याकडे येतात, बाकी त्यांचे प्रश्न वगैरे विचारतात, मग बोलणं झालं की एक माझी सवय, मी सांगते की मॅडम ठेवू आता, तर त्या मॅडम हळूच सांगतात, मॅडम अजून एक प्रश्न आहे. मग लक्षात येतं, तरी मी विचारते, चला बोला. थोडं वजन वाढायला लागलं आहे, काय करू? तर वजन हा खूप मोठा आजच्या काळात प्रश्न निर्माण झाला आहे. एवढं अवेअरनेस आहे की वेट योग्य असावं, महाराष्ट्रात जास्तच आहे, पण ते कंट्रोल करणं अवघड आहे. एखाद्या गोष्टीची माहिती असणं आणि ती अंमलात आणणं, या 2 वेगळ्या गोष्टी आहे. बरोबर आहे, कळतं पण वळायला पाहिजे. आपल्याला म्हणजे आपल्या म्हणी खूप छान आहेत, खूप छान आहेत, खूप छान आहेत. म्हणजे अशा एकदम चपखल बसतात, भेदन करतात, म्हणजे अक्षरशः कळताय पण वळत नाही, चपखल बसतात. बरोबर आहे. तर ते कंट्रोल कसं करायचं? थेट प्रश्न. जे मला कधी कधी वाटतं ना, माणसाला चंद्रावरती पाठवणं सोपं आहे, गमतीसाठी सोपं आहे, गमतीसाठी म्हणतोय, पण वजन कमी करायला अवघड आहे. पण एवढं पण अवघड नाहीये. मी जवळजवळ 4 लाख किलो वजन उडवलेलं आहे. 4 लाख किलो. तर गंमत सोडा, वजन वाढायचे वेगवेगळे कारणं आहेत, पण एक कॉमन कारण जे तुम्हाला म्हटलं की स्लो क्रीप म्हणजे 55-60 मध्ये माझं लग्न झालं आणि 40-45 मध्ये मी झाली वॉटेवर 675-85 च्या मध्ये. हा जो स्लो क्रीप आहे ते मला जाणवतं की वन ऑफ द मेन प्रॉब्लेम आहे. बरोबर, मेन प्रॉब्लेम आहे. आणि त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आपलं जे हालचाली आहेत किंवा व्यायाम आहेत किंवा जे काही आपण दिवसभर करतो त्याच्यामध्ये मागच्या 2 पिढ्यांमध्ये जो बदल झालेला आहे ते एक मोठं नक्कीच कारण आहे. त्याच्यामध्ये डॉक्टर मिलिंद वाटवे यांनी खूप छान माहिती दिलेली आहे. तर तुम्ही ते पण कधी वाटलं तर इंटरव्ह्यू घेऊ शकता त्यांचा. त्यांनाही आपण आमंत्रित करूयात. हो, ते एक छान गोष्ट आहे. आणि थायरॉइड रूल आउट करायला पाहिजे. म्हणजे मेडिकली अगर बघायला गेलो तर काही लोकांमध्ये थायरॉइड प्रॉब्लेम असल्यामुळे वजन कमी न होणं हा बऱ्यापैकी कॉमन आहे. खूप कॉमन नाही असं नाही आहे. इन्सुलिन किती आहे ते पण चेक करणं गरजेचं आहे, कारण की इन्सुलिन वाढायला लागलं तर ते पाणी साखर साठवून ठेवतो इन्सुलिन अवरोधामुळे, ज्याच्यामुळे डायबिटीस पण होतो. तर ते पण एक प्रॉब्लेम आहे. तर असे मेडिकली आणि सोशली काही
छोटे मोठे कारणं आहेत आणि त्याच्यामध्ये पण प्रकार आहेत. असं नाही की सरसकट सगळ्यांना एकच गोष्ट आहे. तर जेव्हा आपण सगळ्या रिपोर्ट्स करतो तर जाणवतं, म्हणजे असं पण आहे की मायक्रोन्यूट्रियंट्स कमी असले, B12 D3, आयर्न पण कधी कधी, किंवा पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन, किंवा पुरुष आणि स्त्रियांमध्ये मेलाटोनिन जो झोपेचा हॉर्मोन आहे, तर टेस्टोस्टेरॉन, मेलाटोनिन, आयर्न, डी ह्या गोष्टी कमी असल्यामुळे सुद्धा इन्शुलिन अवरोध वाढणं, जाडी वाढणं होतं. बरं. हो. तर चक्क आपले 13-14 टेस्ट करणं गरजेचं आहे अगर खरंच सिरियसली काम करायचं असेल तर. बाकी मग छोटे मोठे क्विक फिक्स मारायचे, मग उपवास, खाणं कमी केलं आणि थोडंसं बर्निंग व्यवस्थित ठेवलं तर होतं. त्याच्यामध्ये चूक एकच करतात लोक, 31 डिसेंबरला ठरवतात. नवीन वर्षाचा नवीन संकल्प 5-10 किलो उडवणार, सकाळी लवकर उठणार, व्यायाम करणार. आणि बरेच जण त्याच्या पुढची पण चूक करतात की जिममध्ये जाऊन वर्षभराची मेंबरशिप पण घेतात. आणि त्यांना आम्ही डोनर्स म्हणतो. डोनर म्हणजे कोण? जो डोनेट करतो पैसे, जो जिममध्ये 1-2 आठवडे जातो, एखाद महिना जातो आणि मग रिझल्ट न आल्यामुळे किंवा अंग दुखल्यामुळे किंवा काहीतरी वेगळीच इजा केल्यामुळे सोडून देतो. तर कधी कधी किंवा वॉकिंगला लागतं असे. गार्डनमध्ये जाऊन तुम्ही जाऊन बघा, 70% जास्त लोक वजन जास्त. आणि काही म्हणजे तुम्ही वर्षानुवर्ष जाऊन बघा, सेम दिसतात. म्हणजे त्यातल्या क्वचित काही लोकांचं कमी पण होतं वजन, असं नाही की नाही होत. पण चालणं हा उपाय जेवढं त्याला महत्त्व दिलं गेलं आहे तेवढं महत्त्वाचं नाही आहे. तर व्यायामामध्ये चुका, आहारात चुका ह्या घरोघरी आहेत. तर त्याचं विच्छेदन आता मी करत नाही, नाहीतर तुम्हाला खूप वाईट वाटायला लागेल आणि त्रास व्हायला लागेल त्याचा. कारण काय बघा, प्रॅक्टिकली महाराष्ट्रात मी बघितलं, डायबिटीज बघितलं, कोणीही रोज पिझ्झा खात नाही, कोणीही बर्गर खात नाही, कोणीही कोका कोला पेप्सी रोज घेत नाहीत. बरोबर. सगळं घरचं खाणं खाऊन, घरचं जेवण करून आजारी आहेत. होय. म्हणजे प्रॉब्लेम घरी आहे. प्रॉब्लेम घरी आहे. तर कारण मायक्रोन्यूट्रियन डेफिशियन्सी असू शकेल, हॉर्मोन असेल, किंवा स्लो क्रीप ज्याला म्हणतो तो असू शकेल. आणि त्या हिशोबाने कारण जे आहे त्या हिशोबाने निवारण केलं तर लवकर आणि चांगलं आणि भरपूर काळासाठी असं तुम्हाला सोल्युशन मिळेल. वजन कमी केलंच नाही तर असू शकतं ना एक विचार. खरंच म्हणजे हो असतात ना, म्हणतात काय मला. आणि इनफॅक्ट बरेच लोकांचं ज्यांचं वजन जास्त आहे त्यांचं आम्ही बघतो की ते जास्त खुश असतात. त्याचं कारण आहे त्यांच्यात डोपामिन जास्त असतं. डोपामिन हे एक मोटिवेशन हॉर्मोन आहे. आणि त्याची निर्मिती त्या शरीरांमध्ये, ज्यांना आपण डिप्लोमॅट्स असं म्हणतो, ओके, त्यांच्यात डोपामिन जास्त असतं म्हणून ते खुश असतात. दे आर ऑल हॅपी. पण त्यांच्यात कमी असते सिरोटोनिन नावाच्या हॉर्मोनची, ज्याच्यामुळे एक प्रकारे उत्साह असतो व्यायाम करायचा, मोटिवेशन हॉर्मोन. सो हॅपी हॉर्मोन इज डोपामिन, मोटिवेशन हॉर्मोन इज सिरोटोनिन. जाड लोकांमध्ये डोपामिन जास्त असतं, सिरोटोनिन कमी असतं. आणि हे त्यांच्या राहणीमानी आणि खाण्यापिण्याशी संबंधित आहे. डायरेक्टली ते काय ब्रेनमधून ऑटोमॅटिक होत नाही आहे, ते त्यांच्या स्वभावाशी संबंधित आहे. तर हा विचार असू शकतो बऱ्याच वजनदार व्यक्तींचं हॅपी गो लकी असा स्वभाव असतो, खूप आनंदी असतं, सगळ्यांना जोक्स करत असतात, आनंद पसरवत असतात वगैरे वगैरे. तर ते पण आहे. पण मेडिकल प्रॉब्लेम खूप सोपा आहे. गुपचूप आपलं HSCRP टेस्ट करावे. हायली सेन्सिटिव्ह सी रिॲक्टिव्ह प्रोटीन. आणि ज्यांचं वजन जास्त आहे हमखास त्यांचंही जास्त असतं. आणि ते केलं की थोडेसे डोळे उघडतात. कारण की रिपोर्टमध्येच दिलेलं असतं की 3च्या वरती असेल तर हार्ट अटॅक असायला पाहिजे 1च्या आत. मी परत रिपीट करतोय, HSCRP हायली सेन्सिटिव्ह सी रिॲक्टिव्ह प्रोटीन. आता हे एक मापदंड आहे गडबडीचं. गडबड काय आहे? जेव्हा चरबी ज्यादा जमा होणार आहे बॉडीमध्ये, ती चरबी गप्प नाही बसणार आहे, ती काही ना काही
प्रसार करणार आहे जिथं पण आहे. शेवटी त्याचं नाव काय आहे, फॅटी ॲसिड. म्हणजे ती काय आहे शेवटी, ॲसिड. इंटरेस्टिंगली ग्लुकोज ही ॲसिडच आहे. थोडंसं त्रास देतो लोकांना जे ऐकतात. नाश्ता जो आहे ना, नाश्त्यामध्ये पोहा आणि उपमा महाराष्ट्रात कॉमन आहे. दोन्ही रिफाईंड आहे. पांढरा भात आणि रिफाईंड गहू आहे. होय, बरोबर आहे. दोघांमुळे साखर लवकर वाढते. बरोबर. साखर लवकर वाढली, ग्लुकोज जे आहे तेही ॲसिडिक आहे. बरं. आणि ॲसिड शरीरात वाढलं की सूज वाढणार. हार्ट अटॅकच्या मागे मेन कारण ॲसिड आणि सूज आहे. महाराष्ट्रात हार्ट अटॅक कमी आहेत का? अजिबात नाही, भरपूर आहेत. त्याचं कारण काय आहे, थोडी चरबी जी जास्त आहे, थोडं जे ग्लुकोज जास्त वाढत आहे, त्या ॲसिड आणि सुजेमुळेच बऱ्याच प्रमाणात आपल्या शरीरात नुसता हार्ट अटॅक नाही, डायबिटीसच्या मागे पण ॲसिड आणि सूज आहे. कोलेस्ट्रॉलच्या मागे, बीपीच्या मागे, सगळ्यांमध्ये ॲसिड आणि इन्फ्लमेशन हे फार महत्त्वाचं कारण आहे. आणि चरबी, अतिरिक्त मेद हे ॲसिडचं फार मोठं कारण आहे. आणि चरबी वाढली की रक्ताभिसरण जे आहे ते व्यवस्थित होणार नाही. बरोबर आहे. रक्ताभिसरण व्यवस्थित झालं नाही, रक्त जखडायला लागलं, ज्याला आम्ही लिम्फ म्हणतो, स्टक अप ब्लड, म्हणजे हार्टमधून बाहेर निघतं शुद्ध रक्त, आर्टरीज किंवा धमन्यातून, आणि परत येतं वेन्समधून, शिरातून. वेन्स फक्त 90% रक्त परत घेऊन येतात, 10% अडकलेलं असतं. ते अडकलेलं जे रक्त आहे ते जसं, अगर आता आपण एका रूममध्ये बसलोय, खालती रस्ता आहे, रस्त्यावरती पाणी अडकलं तर काय होणार आहे? पाणी अडकलं तर तिकडं धूळ येणार, धूळ, वास, एल्गे, प्लास्टिक, मच्छर सगळं वाढणार. तसंच शरीराच्या आतमध्ये आहे. म्हणजे आपण अगर आपलं शरीर मायक्रोस्कोपमध्ये घेऊन फिरलो ना, अख्खं शरीरभर मायक्रोस्कोपनी, तुम्हाला इतक्या जागा सापडतील शरीरातल्या, मणक्याच्या अवतीभोवती, काखेमध्ये, कमरेच्या अवतीभोवती, जिकडं बरीच घाण जमा झालेली आहे. आणि ती घाण अतिरिक्त चरबीमुळे पण जमा झालेली आहे. तर अतिरिक्त चरबी जर जमा झाली असेल आणि तुम्ही हॅपी गो लकी असाल, ठीक आहे, मानेच्या वरती भाग सगळ्यात चांगला आहे, पण मानेच्या खालचा भाग बोंबलेला आहे, हे आपण ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी प्रेरणा ठेवून, प्रवृत्त होऊन काहीतरी कुछ तो करो, हे जरुरी आहे. तुम्ही नेमका कोणता आहार घेण्याचा सल्ला द्याल, आणि जर आपण त्या पद्धतीने आहारात बदल केलं तर त्याच्यात न्यूट्रिशन व्हॅल्यू राहील का? कारण की विशिष्ट न्यूट्रिशन आवश्यकच असतात, तर त्यानुसार तुम्ही काय सल्ला द्याल? तर पहिली गोष्ट न्यूट्रिशनची, आत्ता जी लोक ॲडमिट होत आहेत हॉस्पिटलमध्ये, त्याच्यापैकी अंडर न्यूट्रिशनवाले 0 आहेत. बरं. म्हणजे कोणी उपासमार आणि दुष्काळात राहिल्यामुळे कोणी ॲडमिट होत नाही आहे. बरं. सगळे ओव्हर न्यूट्रिशनमुळे ॲडमिट होत आहेत. ओव्हर शुगर डायबिटीज, ओव्हर चरबी जाडी हार्ट अटॅक, बरोबर, ओव्हर प्रोटीन बरोबर, कॅन्सर, किडनी प्रॉब्लेम, गुडघेदुखी. बरोबर. तर एकतर डोक्यातून न्यूट्रिशन चा जो बाऊ आहे की बाबा मला न्यूट्रिशन मिळालं पाहिजे. अरे तुझ्या शरीरात ऑलरेडी चरबी जास्त आहे, साखर जास्त आहे, प्रोटीन जास्तच आहे जास्त लोकांच्या, तर ते कमी करायचं आपल्याला काही काळासाठी. हां, तर त्या हिशोबाने सुरुवातीला आहार करावा लागतो. इन जनरल सांगतोय, तसं कुठलाही आहार सार्वजनिक नाही आणि सार्वकालिक नाही, पण एक ठोकताळा ज्याच्याकडून लोकांना फायदा होऊ शकेल. की सुरुवातीला अगर वजन जास्त आहे तर त्या हिशोबाने तुम्ही आहारामध्ये कॅलरीज कमी करा. आता कॅलरीज कमी करण्यामध्ये सॅटिस्फॅक्शन पण यायला पाहिजे, त्या हिशोबाने थोडंसं 25 ते 30% तरी सॅलड, स्प्राउट्स, स्मूदीचा प्रकार आहे. यूट्यूबवर जाऊन व्हिडिओ बघा, डॉक्टर प्रमोद त्रिपाठी ग्रीन स्मूदी प्रकार बघा. सोक नट्स आणि सीड्स म्हणजे बदाम, अक्रोड, भिजवलेले थोडे बीज आपण खूप कमी खातो. बिया, सूर्यफुलाची बी, तिळाची, जवसाची, मगज, 4 मगज. बियांमध्ये ना मिनरल्स असतात, खनिज असतात, आणि बियांमध्ये एवढी ताकद आहे, एका बियाने अख्खा झाड निर्माण होतोय, पण आपण खात नाहीये.
आपला भर धान्यावरती जास्त आहे. धान्य थोडी कमी करायचं, डाळ थोडी वाढवायची, सॅलड आणि भाजी वाढवायची आणि थोडंसं रॉ फूड वाढवायचं सुरुवातीच्या काळात. अगर पचत असेल तर, नाही पचत तर स्टीम करून घेऊ शकता, स्मूदी ज्यूस वगैरे घेऊ शकता. असं थोडं आहारमध्ये सुरुवातीला बदल करायचे. मग रिझल्ट काय येत आहे त्या हिशोबाने ॲसिडिटी पण बऱ्याच लोकांना असतं, तर ॲसिड कमी झाला पाहिजे. या अल्कलाईन आहार करायला पाहिजे सुरुवातीला. मग एकदा ॲसिड कंट्रोलात आला, पोषक द्रव्य वाढलं, B12 D3 वाढलं, मग थोडे अगर अजून वजन जास्त असेल तर मग उपवास करणं गरजेचं आहे. पण उपवासात साबुदाणा खिचडी प्लीज नाही. हां, उपवास म्हणजे एकादशी दुप्पट खाशी. म्हणजे महाराष्ट्रात इतका चुकीचा उपवास करतात. त्या दिवशी फ्रूटचा भडीमार असतो आणि दूध आणि भगर जे रिफाईंड धान्य आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, साबुदाणा हे व्हेजिटेरियन पण नाही, हे नॉन व्हेजिटेरियन आहे. हे ऐकून लोक हादरतात, पण हे सत्य आहे. जरी ते टॅपिओका म्हणजे रताळ्यासारख्या गोष्टीपासून बनलेलं असेल, तुम्ही अगर त्या ठिकाणी गेला जिकडे साबुदाणा करतात तिकडं ते सगळं कुजवलं जातं आणि कुजवताना त्यात आळ्या असतात आणि ते सगळं सरसकट साबुदाण्यामध्ये येतं. मला खूप इच्छा आहे त्या माणसाला पकडायची ज्यांनी नॉनव्हेज फूड आयटम व्हेजिटेरियन लोकांना देवासाठी मार्केटिंग करून ते हजम पण केलं आणि गायब आहे. कसं काय केलं हे आश्चर्य आहे, मला खरं कळत नाहीये. पण हे खिचडीमध्ये दम आहे, म्हणजे खाल्ली की मस्त वाटतं. त्याच्यामध्ये शेंगदा आणि तेल असेल तर हा हा आणि थोडी कोथिंबीर आणि लिंबू, टेस्टी आहे, प्रश्न नाही आहे. पण फायदा होत नाही ना. त्याच एकादशी करतात तेवढंच वजन. आणि कित्येक जण आहेत सोमवार पण, मंगळवार पण, गुरुवार पण, मग काहीतरी चतुर्थी पण, आणि महिन्याभरात 7-8 उपवास करतात. शरीर तसं हलतच नाहीये वजन. काहीतरी चुकतंय ना. शास्त्रोक्त दृष्ट्याने थोडा बॉडी अल्कलाईन झाली की मग उपवास करा. आणि ॲक्च्युली उपवासाचं शास्त्र हे आहे की अगर तुमचं D कमी असेल, B12 कमी असेल तर उपवासाचा पण फायदा तेवढा होत नाही. लवकर वजन कमी होत नाही मायक्रोन्यूट्रिशन नसतील तर ते पण बघावं लागतं. तर प्रॉब्लेम कॉम्प्लेक्स आहे, सरळ नाही आहे. सरळ असताना तर आत्तापर्यंत सगळ्यांनी, म्हणजे मला खरं इच्छा होती आधी आणि अजूनही आहे की एक काहीतरी मिळावं की बस असंच करा आणि एवढंच करा आणि तुमचे सगळे रोगमुक्त व्हाल. जादूचे कांडी. हां, पण काय करणार, ते अवघड आहे, निघत नाहीये ते. बरं होईल. त्याला म्हणतात संशोधनात तेही येईल. त्याला म्हणतात इंशा गणेशा. इंशाल्लाह असंच हो, इंशा गणेश. बघू काय होतं. एक अजून कन्सेप्ट असते इमोशनल इटिंग. ते नेमकं काय आहे? वजनाचं मुख्य कारण ऍक्च्युली सुरुवातीला आपण बोललोच नाही, त्याच्यामध्ये इमोशनल इटिंग आहे. बरं. म्हणजे आता कालच एकांशी बोलत होतो, तर म्हटलं की मी एअर होस्टेस होते फॉरेनच्या एअरलाईन्समध्ये. हां, आणि फॉरेनच्या एअरलाईन्समध्ये एअर होस्टेसचं वजन किती असणार आपल्याला माहिती आहे. 2 किलो पण वाढलं की त्यांना ग्राउंड करतात. हो. लग्न झालं, मूल झालं, नवरा हेल्थ फ्रीक आहे आणि नवरासारखं डिवसायचा, हे खायचं नाही, ते खायचं नाही, असं करायचं नाही, तसं करायचं नाही. आणि ते म्हटलं त्याचं रिॲक्शन माझ्यामध्ये एवढा स्ट्रॉंग झालं आहे आणि आता ते 90 किलोची आहे. बरं. आणि लेडीजमध्ये हे बघतो, अगर प्रेम नाही मिळालं घरामध्ये, एस्पेशली नवऱ्याकडून किंवा सासू-सासऱ्याकडून, प्रेमाचा अभाव असेल, रिस्पेक्टचा अभाव असेल आणि मरतात सगळ्यांसाठी आणि स्वतःकडे लक्ष नाही, हे एवढे कॉमन प्रॉब्लेम्स आहेत, घरोघरी प्रॉब्लेम्स आहेत. आणि कोणी मला ॲप्रिशिएट करत नाही आहे किंवा तू सुंदर दिसतेस, तू छान आहेस जशी पण आहेस, हां मला तू आवडतेस. ते जे एक अप्रिसिएशनचं, पॉझिटिव्हिटीचं जे एनर्जी पाहिजे लेडीजना, एस्पेशली. थोडे पुरुषांचे मला वाटतं जरा ते बोरिंग असतात मला वाटतं इन जनरल. पण लेडीजची ठेवण, त्यांचं इन्व्हॉल्वमेंट आयुष्यामध्ये, घरामध्ये. आता घरात एक लग्न पण चालू आहे आणि बघतो ना, म्हणजे आता बॉलिवूड थीम करायची, आता डान्स प्रॅक्टिस करायची आणि पुरुष सगळे ठुल्ले, काहीही करत नाहीत, म्हणजे बोरिंग. पण ती जे देवाने घडवलेलं एक प्रकार आहे पुरुष आणि स्त्री, तर स्त्रीचं ट्रीटमेंट
ज्या हिशोबाने सेन्सिटिव्हली झालं पाहिजे घरामध्ये, अगर ते नाही झालं तर त्याच्या रिॲक्शनमधूनच बऱ्याचदा जाडी वाढते. आणि त्यांना अगर कोणी खरंच प्रेम देणारा, ज्याकडे लक्ष देणारा, आणि देयर इज समबडी टू लुक अप टू, मला कोणाला तरी अट्रॅक्ट करायचं आहे आणि मला चांगलं राहायचं आहे, हा आयुष्याचा खूप मोठा महत्त्वाचा प्रश्न असतो. किंबहुना प्रत्येक स्त्रीची ही बेसिक गरज आहे की तिला प्रेम मिळावं. म्हणजे पर्पज ऑफ लाईफ इज, सोल पर्पज ऑफ लाईफ इज लव, अप्रिसिएशन. हां, अप्रिसिएशन, परफेक्ट. म्हणजे तुम्हाला कोणीतरी सन्मान द्यावा, थोडंसं प्रेम द्यावं, त्यात देतात, भरभरून देतात. म्हणजे आज जे कुटुंब चालले आहे, आजही जी भारतीय संस्कृती आणि कुटुंब व्यवस्था टिकून आहे कुठेतरी, त्याला कारणीभूत महिलांचा हा स्वभाव आहे. म्हणजे देवाने स्त्री निर्माण यासाठी केली की हे सगळं टिकून राहावं. आणि भारतीय महिला या बाबतीत खूप आघाडीवर आहे आणि नेमकं त्यांना हे अजिबात मिळत नाही. काय गरज आहे रोज सांगण्याची? भाजीनं भरभरून खातात, जेवतात, कशी झाली, चांगली झाली, त्यात काय सांगायचं रोज. आणि आय थिंक हा प्रॉब्लेम महाराष्ट्रात जास्त आहे आणि पुण्यात अजून जास्त आहे आणि सदाशिव पेठेत अजून जास्त आहे, जिकडे माझा जन्म होता. म्हणजे खरं म्हणजे इतकं, म्हणजे एक गंमत सांगतो. म्हणजे एका मोठ्या कार्यक्रमात चांगलं काहीतरी चालू आहे आणि टाळ्या मारायचं कार्यक्रम चालू आहे, तर एक गृहस्थ सदाशिव पेठेतले टाळ्या वाजवत नाही, त्यांना बाजूचे विचारतात काय झालं, कशाला उगाच एनर्जी वाया घालवायची. म्हणजे मी तर लहानपणीपासून बघितलं ते आणि बऱ्याच लोकांना बघितलं आणि मला खूप आवड आहे सगळ्यांचे, सगळे एकारांती सरनेमवाले लोकांची मला खूप आवड आहे. लेले आणि लिमये आणि उपाध्ये आणि सहस्त्रबुद्धे, आणि ते गोड क्यूट असतात. म्हणजे तिथल्या लेडीज आणि जेंट्स, आणि खडूसही असतात काही काही जण, आणि इंटेलिजंट पण असतात. पण थोडंसं जो फ्रीली अप्रिसिएशनचा फ्लो आहे ना, तो कुठेतरी खुंटलेला जाणवतो. मन मोकळंपणे जे वावरणं असतं ते असं थोडंसं सारखं जजमेंट, सारखं ॲनालिसिस, सारखं काय चुकतंय, मजा नाही हो. आयुष्य पूर्णपणे असं छान भरभरून जगण्यासाठी आहे. तर थोडं अप्रिसिएशन, थोडं प्रेम, आयुष्य आहे भरभरून आणि जगू दे. तो व्यक्ती तुमच्यासाठी झटतोय दिवसभर, रात्रभर, वर्षानुवर्ष, आणि त्याला अगर फील नसेल होत प्रेम आणि अप्रिसिएशन, मग खरं तुमची जिंदगी म्हणजे भंकस आहे. म्हणजे मजा नाही तुमच्या आयुष्यात अगर तुम्ही एका माणसाला हॅपी नाही ठेवू शकत, तुमच्या आसपास जे तुमच्यासाठी झटतात. सो सिरियसली म्हणजे ह्या फार मोठी गोष्ट. आणि आता त्याच्यामध्ये पण जुनी पिढी नवीन पिढीमध्ये मी बरेच फरक बघतोय. नवीन पिढीमध्ये जरा ते आता पब्लिक डिस्प्ले ऑफ अफेक्शन, थोडं टच वगैरे वाढलेलं आहे. जुन्या पिढीमध्ये नव्हतं. पण जुन्या पिढीमध्ये अजून एक गंमत जी होती ती ना, त्याच्यामध्ये त्यांचे रिलेशनशिप बऱ्यापैकी क्लोज असायचे, बॉन्डिंग स्ट्रॉंग असायचं, कमिटमेंट वेगळ्या लेवलची असायची. म्हणून मी पण आता बघतो, माझी आई आता 78 वर्षाची आहे, 20 लोकांचा स्वयंपाक करू शकते, तगडी आहे तशी. 4 प्रेग्नन्सी झालेल्या आहेत. माझी आजी 8 प्रेग्नन्सी झालेल्या आहेत. प्रत्येक प्रेग्नन्सीमधून, प्रेग्नन्सी नंतर पण केअर वेगळ्या प्रकारचा असायचा आधी. म्हणजे सासूकडून, आईकडून, नवऱ्याकडून, सगळ्यांकडून, मुलगा असो मुलगी असो, ठीक आहे मुलगा मुलगी आधी थोडंसं भेदभाव असायचा, आता ते पण बऱ्यापैकी निघून गेलेलं आहे. पण थोडं वेळ वेगळाच होता. आता काय एखादा मूल असणार आणि म्हणजे पैसे आहेत पण म्हणजे असं मनामध्ये खुशी जी पाहिजे ना ती नाही. आणि त्याच्यामध्ये मग इमोशनल इटिंग, मग स्ट्रेस इटिंग, आणि मग बरंच काही गडबड करून वजन वाढतं. एकत्र कुटुंब व्यवस्थेला बरंच नावं ठेवले जायचे. त्याच्यात मे बी कदाचित अनेक वेळा महिलांवर थोडेसे अत्याचार झाले असतील, नाही असं नाही, परंतु त्याचा हा एक साईड इफेक्ट होता. म्हणजे प्रेग्नन्सीत सासू अलगद लक्ष ठेवायची, तिला काय खावं असं वाटतंय किंवा नंतर सुद्धा. आता एखादी भाजी केली म्हणून काही तिला खूप काही मिळालं असं नाही, परंतु तिला इथे इमोशनल इटिंगचा आजार होत नव्हता. हो नक्कीच नक्कीच नक्कीच. आता तसं नाही घडत. आता नवरा ड्युटीवर जातो, तो त्याच्या कामात असतो, ही हिच्या कामात असते, इमोशनल काही मिळतच नाही फिडिंग. खरंच. आणि मी जे बघतोय की जुन्या जमान्यामध्ये आणि आधीच्या काळामध्ये प्रत्येक बिहेवियर जो आहे
त्याच्याशी ब्रेन आणि हॉर्मोन सिस्टम आणि इम्युन सिस्टम डायरेक्टली कनेक्टेड आहे. तर ज्या ज्या गोष्टींमुळे जे जे आजार होत आहे, सपोज आहाराच्या कमीमुळे काय काय आजार होत असेल तर आपल्याला आहार नीट करायला पाहिजे. बरोबर. पण काय काय स्वभावाच्या कमीमुळे अगर आजार होत असतील तर त्याच्यासाठी स्वभावाचाच इलाज हा इलाज आहे. बिहेवियर थेरपीच लागते. नाहीतर मग आता बघतोय आपण गोळ्या चालू झालेल्या आहेत डिप्रेशनच्या आणि सायकॅट्री आणि एन्झायटी, हे सगळं पण इतकं वाढलेलं आहे. एस्पेशली नवीन पिढीमध्ये त्यांचा एक वेगळाच प्रॉब्लेम आहे. सोशल मीडिया एन्झायटी, फोन, इन्स्टा, लाईक झालं की नाही, रील बनला की नाही, मला ह्याला लाईक केलं, अरे बाबा रे बाबा, लाईक आलेत, ते एक सकाळपासून फोटो अपलोड केला, लाईक आले नाही. ते पण शेवटी अप्रिसिएशन आहे, नीड फॉर अप्रिसिएशनच आहे. एनिवे, प्रेग्नन्सी नंतर बऱ्याच स्त्रियांचं वजन वाढतं, तर ते जर कमी करायचं असेल तर नेमकं काय करावं? आय थिंक प्रेग्नन्सीच्या आधीपासून त्याचं काम सुरू होतं. असं नाही की प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरी नंतरचं काम सुरू होतं. लाईक फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक मेनोपॉजचा आत्ता जो प्रॉब्लेम आहे कॉमन, थोडा प्रेग्नन्सीच्या रिलेटेड पण वेगळा, त्या प्रॉब्लेमला अगर आपल्याला नीट मॅनेज करायचं असेल मेनोपॉजला, तर मेनोपॉज होण्याच्या 15-20 वर्षाआधी तुम्ही काय शरीर बळकट करण्याच्या हिशोबाने, ताकदवर ठेवण्याच्या हिशोबाने काय केलं, ह्याचा फार मोठा इफेक्ट असतो. म्हणजे जितकी स्ट्रॉंग बॉडी राहील तितकं मेनोपॉज इझी जातं. बरं. हो, क्लिअर आहे. आणि जुन्या जमान्यात पाणी आणण्यापासून म्हणजे फिजिकल वजन इकडून तिकडे उचलणं, म्हणजे माझ्या आई वगैरे सांगते आम्ही 20-20 किलो वजन इकडून तिकडे हलवायचो, 10 किलो उचलून वरती ठेवायचो. दिवसभराची कामं असायची, छोटी छोटी कामं असायची, त्याच्यामध्ये काय ते डंबेल उचलत नव्हते किंवा काही नाही, पण फिट राहत होते. तर ते जे बदल झालेले आहेत आताच्या आयुष्यात, आपण त्या सोफ्यावरती बसलो आहोत. आता हा सोफा कुठं होता 50 वर्ष आधी? नव्हता ना. 2 पिढ्या आधी हा सोफा भेटायचा नाही, कोणाच्या एखाद्याच्या घरात असायचा अख्ख्या गावामध्ये. बरोबर. ह्या सोफ्यापासून, ह्या AC पासून हे जे सगळे बदल झालेले आहेत, जे प्रेग्नन्सीच्या आधीच त्यांचं शरीर कमकुवत केलेलं आहे. म्हणजे शरीरमध्ये ताकद ना हे कळलेलं नाहीये नीट. आपण वॉकिंग करतो, योगा करतो, कपालभाती करतो, मंडूकासन करतो, हे सगळं चांगलं आहे, पण ताकद वाढवण्याच्या हिशोबाने मसल स्ट्रेंथ बिफोर प्रेग्नन्सी अगर चांगली ठेवली तर प्रेग्नन्सी नंतरचं तुमचं जे वजन वाढतं ते लवकर तुम्ही खाल. कारण काय, मॅक्सिमम एनर्जी तुमचे मसल्स खातात, 24 तास खातात, झोपताना पण खातात. आत्ता आपण बोलतोय, तुम्ही ऐकताय, त्याच्यामध्ये पण तुम्ही एनर्जी कन्झ्युम करता आहे. व्यायामाला गेला तुम्ही ना, तर व्यायामामध्ये हार्डली 10 किंवा 15% एनर्जी तुमची दिवसभराची कन्झ्युम होणार आहे. किती व्यायाम कराल? 200 कॅलरी, 300 कॅलरी. खूप मोठा व्यायाम करता असेल तर तो 50, 500, 1000 कॅलरीवर जाणार, पण तेवढं मॅक्सिमम लोक करतच नाही. 200-300 कॅलरी आपण व्यायाम करतो, बाकी 1800 कॅलरी आपल्याला पचवायच्या आहेत. ते आपलं रेस्टिंग स्टेट मसल काय आहे, ते हॉर्स पॉवर आहे. लेडीजमध्ये कमीत कमी 26% मसल पाहिजे, ते प्रेग्नन्सीच्या आधी आहे की नाही बघा. आणि चक्क डंबेल उचला, रेजिस्टन्स बँड उचला त्याच्या आधी. आणि प्रेग्नन्सी नंतर, आता ठीक आहे प्रेग्नन्सी झाली, डिलिव्हरी झाली, त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक घराण्यात वेगळं. आणि आम्ही पुष्कर राजस्थानचे, तर आमच्या इथं घी म्हणजे इतना घी खतम होना ही चाहिए डिलिव्हरी के बाद. तुम्हाला माहिती असेल, दाल बाटी चुरमापासून, म्हणजे महाराष्ट्रीयन लोकांना ते राजस्थानी जेवण म्हणजे बापरे, हे कसं काय. म्हणजे आम्ही जेव्हा महाराष्ट्रीयन जेवणासाठी जातो लग्नामध्ये, काय हे म्हणजे केवढं सोपं, पण आवडतं पण सुटसुटीत. म्हणजे मसाले भात, कोशिंबीर, अप्रिसिएशन पण होतं. पण कधी कधी वाटतं की अरे खूप म्हणजे कमी, पण असं नॉर्थ इंडियनला वाटतं कधी कधी, हे एक नॉर्मल गोष्ट आहे. पण त्याच्यामध्ये त्यांचा निगेटिव्ह इफेक्ट पण असतो की प्रेग्नन्सीनंतर नॉर्थ इंडियन लोक खूप जास्त खातात, त्यांचं वजन कमी होलं अजून अवघड होतं. म्हणून किती आपण काय काय लाडू खाल्ले प्रेग्नन्सीनंतर आणि किती घी चोपलं ते बघावं लागेल. आणि त्या हिशोबाने 1-3 महिने झाले, 6 महिने झाल्यानंतर आपण आपल्या व्यायामाला लागून कसं काय करून घेताय, वात कसं कमी करतात. म्हणजे जुन्या जमान्याच्या ज्या पद्धती आहेत अप्रतिम आहेत. म्हणजे माझी आई कायम म्हणते की माझं आयुष्य महाराष्ट्रीयन बायकांमुळे बदललं. कारण का माझ्या आजूबाजूला ज्या बायका होत्या, हे सगळे वाड्यात राहत होते,
सदाशिव पेठेत. आणि त्या येऊन सांगायचे की लहान मुलांसाठी बघा हे घुटी कर, हे पानाचं हे महत्त्वाचं आहे. घरगुती जे उपाय आहेत ते महाराष्ट्रातच अप्रतिम आहेत. तुम्ही बंगालला जा, नॉर्थला जा, नाही आहे तेवढं. महाराष्ट्रात भारी आहे. तर ते त्या ज्या गोष्टीमध्ये शेक आहे, म्हणजे आंघोळ घालणं बाळांना तेल लावून, म्हणजे बाईला पण मसाज करणं, रोज मसाज करणं. राजस्थानमध्ये जास्त आहे. हां, पण ते जेव्हा आपण करतो इथे पण वात वाढतो ना, तर ते त्याच्यामध्ये मग अजवाण वगैरे टाकून ते शेक देणं, धुरी शेक, त्याच्यामध्ये ते सगळं करून मग खावण करून झोपणे, म्हणजे त्यांनी वात बऱ्याच मी बायका बघितलेल्या आहेत तिथे. म्हणजे थोडंसं ना इमोशनल अटॅचमेंट अगर आपण बघितलं तर अगर कमी झाली असेल काय काय फॅमिलीजमध्ये, आणि इन जनरल थोडंसं आता नॉर्थ इंडियन, साऊथ इंडियन, वेस्ट इंडियन, ईस्ट इंडियनमध्ये फरक पडतो ते. ओके, तर अशा बऱ्याच बायका आहेत ज्यांच्या प्रेग्नन्सीनंतर त्यांच्याकडे हवं तेवढं लक्ष जेवढं पाहिजे ते कोणी दिलंच नाही आहे, आणि त्यांनी हवं ते खाल्लेलं आहे आणि हवं ते केलेलं आहे, आणि त्यांचा वात कमी झालेला नाही आहे. तेल लावून, शेक देऊन, कारण वारा जो आहे त्याला तेल ऑपोजिट इफेक्ट आणतो, गरमास ऑपोजिट इफेक्ट आणतो, कारण वाराला ते इव्हॅपोरेट करून बाहेर फेकतं. म्हणून आयुर्वेद मध्ये खूप चांगले उपाय आहेत प्रेग्नेन्सीसाठी. आणि प्रेग्नेन्सीनंतर कसं मॅनेज करावं, तर ते अगर आपण व्यवस्थित मॅनेज केलं तर नक्की कंट्रोलमध्ये येईल. आणि प्रेग्नेन्सीच्या आधी व्यवस्थित थोडंसं बळकट करा शरीराला. आता तुम्ही खूप लोकांचं या पद्धतीने वजन कमी केलं असेल, त्यातले काही आठवणी आहेत तुम्ही विसरू शकत नाही? आता एक सुवर्णा ताटे म्हणून आठवतात, ठाण्याच्या आहेत. त्या आधी आल्या ना, त्यांचं 32 किलो वजन कमी झालेलं आहे आणि 5 वर्ष मेंटेन आहेत. तर त्यांचा आधीचा फोटो आणि नंतरचा फोटो ओळखूच येत नाही लोकांना. आणि मॅरेथॉन पळतात आता, आणि गोळ्या बंद आहेत. 14 वर्ष प्रेग्नन्सीचा डायबिटीज होता, आणि एक म्हणजे यंग लुक यायला लागतो, ज्याच्यामुळे अख्ख्या कम्युनिटीमध्ये, म्हणजे त्या म्हणतात मला आता इतके अप्रिसिएशन, म्हणजे आमच्या अख्ख्या सोसायटीमध्ये किंवा लग्नाला कधी गेलं कुठं की लगेच बघू, अरे काय छान दिसतेस, काय छान दिसतेस, किती यंग दिसतेस, अशा मुलीची मोठी बहीण दिसतेस. बरोबर. हे आणि कपडे एकमेकांचे वापरत आहेत वगैरे वगैरे, जे अनुभव आहेत ते वेगळे आहेत. आणि हे म्हणजे फिजिकली भेटमध्ये, कारण तेव्हा मी ठाण्याला पण, म्हणजे महाराष्ट्र मुंबईची माझी एक परिक्रमा असायची, जे नवी मुंबई आणि ठाणे आणि बोरिवली, अंधेरी आणि साऊथ मुंबई असं मी फिरायचो. असं पण बऱ्याचदा फिरलेलो आहे मी. त्याच्यातून आलं. आणि मग ऑनलाईन कार्यक्रम झाल्यामुळे कोविडमध्ये एका व्यक्तीने फिजी आयलंडमध्ये 80 किलो वजन कमी केलेलं आहे, शवनीत कुमार. 80 किलो. पण अजूनही त्याला वजन कमी करायची गरज आहे, एवढं त्याचं वजन होतं. तो शेफ आहे तिकडे. 240 किलो वजन सुरुवातीला. पण एक ते एक अनुभव असतो की एवढं वजन कमी होऊ शकतो. दिल्लीमधले बरेच लोक आहेत ज्यांचं असं 35-40 किलो वजन कमी करून मेंटेन्ड आहे, आणि दे आर डुईंग व्हेरी वेल. आनंद प्रताप सिंग आहेत त्याच्यामध्ये, GDT पास करतात, 15 चमचे साखर खाऊन पचू शकतात. बरेच आहेत वजन कमी करण्याचे, तर बरेच आहेत. आमचा वार्षिक महोत्सव जो असतो गणेश कला क्रीडाला, तेव्हा जवळजवळ 1,500-2,000 हजार लोक येतात फिजिकली. आणि तिकडे मग ते त्यांचं फोटोग्राफ्स दाखवतात, आधीचे नंतरचे. हां, लोकांना इतकी प्रेरणा मिळते, अरे एवढं होऊ शकतं. अमेझिंग. खूपच छान सर. आज खूप नॉलेज मिळालं, उपयुक्त नॉलेज मिळालं की जेणेकरून आयुष्य चांगलं सुखद करता येईल. आता आपण सरांना थोडं रॅपिड फायर प्रश्न विचारूयात. पटकन उत्तर, छोटंसं उत्तर, 1-2 शब्दात. ठीक आहे. जर आपण डॉक्टर झाला नसता तर काय झाला असता? मी टीचर झालो असतो. छानच. समजा तुम्ही प्रधानमंत्री झालात तर कोणती 2 कामं आहेत की ती अगोदर कराल? डायबिटीसचा दृष्टिकोनाने काय काय गोष्टी आहेत त्या मेजर डिसिजन्स मी घेईन, आणि काय काय गोष्टी बंदच करीन. म्हणजे असं अल्कोहोल बंद केलं जातं ना काय काय, तसं मी ते बंदच करून टाकेन. बरं बरं. खूप ठिकाणी असं घडतं की मार्गदर्शन इतरांना केलं जातं, परंतु ते स्वतः वापरतीलच असं नाही. तुम्ही आल्यावर मला प्रश्न पडला की तुमचं खरं वय किती? माझं खरं वय चेक करू शकता. माझा जन्म 15 नोव्हेंबर 2000 काय म्हणतो 15 नोव्हेंबर 1973 आहे.
मी 2023च्या 15 नोव्हेंबरला 50 वर्ष संपले माझे. आत्ता 51 व चालू आहे. डोक्याला काही कलर लावत नाही मी, कधीच लावलेलं नाही आहे, कधी मेकअपही करत नाही. थोडंफार टचअप पावडर लागेल तर करतो, बस तेवढं करतो. हे माझं खरं वय आहे. आणि मैं जो लोगों को गोली खिलाता हूँ मैं खुद भी खाता हूँ. म्हणजे जे शिकवतो मी स्वतः पण करतो. आयुष्यात सगळ्यात जास्त दुःख केव्हा झालं? आजी वारल्यावरती. मी तेव्हा 9वीत होतो आणि शाळेत असताना मला सांगितलं, मला एक खूप जवळची होती, म्हणजे ती म्हणायची की मी तिची आई आहे, त्याचा पुनर्जन्म झालेला आहे. सो आमचं बॉन्डिंग खूप वेगळं होतं. सगळ्यात जास्त आनंद कधी झाला? आय थिंक आम्ही जेव्हा AFMCला हरवलं इन नॅशनल लेवल इंटरमेडिकल बास्केटबॉल चॅम्पियनशिप. कारण जेव्हा पण मी ध्यानात बसतो आणि कोणी म्हणतं की सर्वात आनंदाचा क्षण काय, तर बऱ्याचदा तो येतो. बरं. जर देवाने सांगितलं एक वरदान मागा, तर कोणती गोष्ट मागून घ्याल? सर्व लोकांना डायबिटीसपासून मुक्त कर की सर्व लोकांचं वजन नियंत्रित कर? डायबिटीसपासून मुक्त करा. बरं. त्याचं कारण पण सांगतो, कारण की ते जुन्या जमान्यामध्ये ते एका थोडंसं लांब उत्तर आहे पण इंटरेस्टिंग आहे. एक असं सेठला विचारलं होतं की तुला तुझ्या मरण्याच्या आधी काय वरदान हवं आहे. मग तो काहीतरी असं म्हणतो की मला मेरे पड पोते के मुंह में चांदी का चम्मच मेरे को देखना है वगैरे वगैरे. ते तसं आहे. कारण की डायबिटीस अगर बरं झाला ना, त्याच्याबरोबर जाडी, BP, कोलेस्ट्रॉल सगळं बरं होतं, म्हणून डायबिटीस. बरं बरं, खूपच छान. निश्चितच श्री ज्योती संशोधन केंद्रातील सगळ्या विद्यार्थ्यांना, आपल्या चॅनलच्या सगळ्या मेंबर्सला, फॅमिलीला हा कार्यक्रम आवडला असेल. डे टू डे आयुष्य जगताना अनेक गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्या दृष्टीने आपण विविध उपक्रम राबवत आहोत. आम ते खास या उपक्रमात विविध व्यक्तींना आमंत्रित करीत आहोत. आजचा कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडला असेल. याशिवाय तुम्हालाही काही प्रश्न पडले असतील की जे डॉक्टरांना विचारावं असं तुमच्या मनात असतील, तर असे प्रश्न तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाकू शकता. तुमचे जर खूपच प्रश्न आले तर आपण पुन्हा एकदा डॉक्टरांना विनंती करू की म्हणजे आजही हॉस्पिटलमधून आपण त्यांना बोलवलेलं आहे आणि ते देखील येत आहे. तर आपण नक्कीच पुन्हा तसंही बोलवू. तर तुमचं जे काही मत झालं असेल ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहावे. अजून नेमकं कोणत्या व्यक्तींना बोलवावं याबद्दल तुमची मतं असतील तर तसंसुद्धा तुम्ही कमेंट करा. आपण बोलवूया. तुमच्या माहितीतले काही व्यक्ती असतील की ज्यांनी सर्वसामान्यांपेक्षा वेगळं कार्य केलं आहे, शून्यातून विश्व केलं आहे किंवा आम ते खास लाईनमध्ये ते गेलेले आहेत, असे व्यक्ती जर तुमच्या माहितीत असतील तर त्यांचीही नावं कळवा. आपण त्यांना बोलवायचा प्रयत्न नक्कीच करू. सरांचे खूप खूप आभार मानते, तुम्ही वेळ काढून आलात. पुन्हा या. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.